चन्द्राद्रिकुतशेखरं महेश्वरं सर्वाधारं नीलकण्ठं कर्पूरवर्णं भीमाङ्गम् उमाकान्तविशालनयनो नन्दिवाहनरूढं वन्दे शिवं पापतापहरणं वेदपुराणे मृत्युञ्जय परेशान जगद्भयानाशनं तव ध्यानं देवेन मृत्युर्प्राप्तो न जीवति वन्दे देवाय नमस्तस्यै पिनाकिने आदिमध्यान्तरूपाय मृत्युनाशं करोतु मे। नमस्ते भगवान् रुद्रं भास्करामितं तेजसे नमो भवाय देवाय रसयात्मने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हृदयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंच्याधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। सियावर रामचंद्र भगवान की रामदूत हनुमान की जय। सनातन हिंदू धर्म की भारत माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। उदाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। उदाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। दाता मेरा व्यवहार कभी ना बदले। दाता मेरा व्यवहार कभी ना बदले।
तेरा छोड़ू कभी ना, मुझसे तुझसे मोड़ना। सत्संग तेरा छोड़ू कभी ना, कभी तुमसे मोड़ू कभी ना। मेरा यह बात कभी ना बदले दाता, मेरा मेरा प्यार कभी ना बदले। उमापति महादेव की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारे आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, स्वानंद शुकनिवासी सद्गुरु जोग महाराज या सर्व देवांच्या संतांच्या कृपापात्र आशीर्वादाने चालत असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आणि आज आपल्या या ज्ञान यज्ञ सोहळ्याचा 6वा दिवस बघता बघता उद्या आपल्या कथेचा शेवट आहे। मनाला न पटणारी ही गोष्ट आहे। उद्याच्या दिवशी थोडी धावपळ होईल। परवाच्या दिवशी घड्याळात 9 9:30 झाल्याच्या नंतर असा तुम्हाला भास होईल की चला कथेला जायचंय। भोंग्याचा आवाज तुमच्या कानामध्ये येऊ शकतो, पण या ठिकाणी परवा ना मंडप असेल, ना स्टेज असेल, ना कुठल्याही प्रकारची रंचना असेल आणि म्हणून उद्या हा आपल्या कथेचा शेवट असणार आहे। आणि आज कथेला सुरुवात झाली म्हणजे ती कथा संपणार आहे। अगदी वेळेत आपली कथा चालू होते आणि अगदी वेळेमध्ये आपण कथेचा विराम घेत असतो। त्याच्यामुळे कथा संपूर्ण करायची म्हटली तर याच्यामध्ये अनेक प्रकरणं आहेत, अनेक संहिता आहे, पण वेळेचा अभाव आहे, वातावरणाचा अभाव आहे आणि विशेष म्हणजे मानवी शरीराला काही मर्यादा असतात। त्या मानवी शरीरांच्या मर्यादेला ओलांडून जर आपण परमार्थ करण्याचा प्रयत्न केला तर तो संसारी जीवाला शक्य होत नाही। आणि म्हणून शास्त्राने या योग या कलियुगामध्ये मानवाला नाकारलेत। मानवाच्या शरीराच्या नियंत्रणात जो परमार्थ आहे तो परमानंद प्राप्त करतो आणि जो परमार्थ शरीराला पिळून केला जातो मग त्याच्यामध्ये परमानंद नसतो तर त्याच्यामध्ये कंटाळा निर्माण होतो आणि कंटाळवाना परमार्थ करून परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो, अंतरंगात परिवर्तन होत नाही आणि म्हणून वृत्तीमध्ये बदल करण्याचा आपला आजचा प्रयत्न आहे। आज आपल्या या 6व्या दिवसाच्या कथेसाठी आपल्या प्रेमापोटी जे नेहमी धावून येत असतात हरिभक्तीपरायण जी भाऊजी महाराज
ते गावाकडे गेले होते. आज सकाळी ते आले. त्यांना कोणी फोन केला नाही, त्यांना कोणी आमंत्रण दिलं नाही, त्यांना कोणी आग्रह केला नाही. पण गोकुलधाम सोसायटीवरती त्यांचं प्रेम आहे, माझ्यावर त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून एक भेट होईल असं म्हणतात. आपल्या माणसाला भेटून आयुष्य वाढतं. काही लोकांना बघून बरं वाटतं, काहींना बघून तुम्ही समजू शकता. थोडा आवाज देऊन द्या, आहे की नाही. त्याच्यानंतर आमचे दर्शन महाराज दोघांनी आज सरप्राईज दिलं मला, नाही की नाही. चांगली गोष्ट आहे. आज आपल्या कथेचा 6वा दिवस. 6व्या दिवसाची कथा प्रारंभ करत असताना अतिशय गोड आणि महत्त्वाचा विषय सांगतो. जगतामध्ये आणि या शिवकथेमध्ये जितकं महत्त्व महादेवाला आहे, जितकं महत्त्व माता पार्वतीला आहे, जितकं महत्त्व ज्योतिर्लिंगाला आहे, तितकंच महत्त्व माता गंगेला आहे. आणि ही गंगा प्रथमतः मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवरती कोणी कशासाठी कशी आणली याची गोड आपल्याला कथा श्रवण करायची आहे. अनेक वेळेला माता गंगाला आणण्याचा प्रयत्न केला, पण गंगा माता बऱ्याच वेळा अवतीर्ण झाली आणि आपलं अवतार कार्य, ज्या कारणासाठी गंगा माता मृत्यू लोकामध्ये येते ते कार्य संपलं का माता निघून जाते. पण मात्र या घटनेमध्ये तसा घटनाक्रम नाहीये. एक वेळा आली तर आली आणि आतापर्यंत अजून ती आपल्याला सगळ्या जीवाला उद्धाराचा मार्ग दाखवण्याचं काम करते. त्या नदीवरती, त्या पाण्यावरती माऊली ज्ञानोबरांनी खूप गोड ओव्या निर्माण केलेल्या आहे. माणसाचं आयुष्य पाण्यासारखं असावं. कशासारखं असावं कैलास काका? पाण्यासारखं. पाणी काय करतं? तलाव आहे, तलाव. तलावावरती जर वाघ पाणी प्यायला गेला आणि तिकडच्या काठावर कधी गाय पाणी पित असली तर पाणी असं कधी म्हणतं का वाघाला की तू मांसाहारी आहे, तू हिंस्र आहे, तू पाणी पिऊ नको माझ्यात, असं म्हणतं का पाणी? नाही म्हणतं. माऊलींनी ओव्या निर्माण केल्या. का गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेनेचे गा करू तोय जैसा. गायीची तहान भागवते आणि जो गायीला खाणारा वाघ आहे, का व्याघ्र विष होऊनी मारू? का त्या वाघाला विष होऊन मारतं पाणी? नाही. तुम्ही कोणी असा, मी तुमची तहान भागवणार, असा पाण्यासारखं जीवन असलं पाहिजे. तुम्ही वाईट असाल तरी तहान भागवेल, तुम्ही पुण्यवान असाल तरी तहान भागवेल. माणसाचं जीवन परोपकाराचं असलं पाहिजे. तुम्ही एक मुद्दा तुमच्या डोक्यामध्ये असा फिट करून घ्या. फिट. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, 2 वर्षाने, 5 वर्षाने, 10 वर्षाने. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा चांदा, रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा. स्मरत्या हरिहरा शरणदायी गोविंदा, पर्यंत मदालसा सोहम जोरे बाळा, पर्यंत मदालसा सोहम जोरे बाळा. तुम्ही कोणी असा, एक ठराविक वेळेच्या नंतर तुमचं शरीर थकणार आहे. एक ठराविक वेळेच्या नंतर तुमचे इंद्रिय निकामी होणार आहे आणि एका ठराविक वेळेच्या नंतर तुमचा मान पान कमी होणार आहे आणि एक ठराविक वेळेच्या नंतर या देहाची माती होणार आहे. या 4 गोष्टी ज्या माणसाला कळल्या त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहतो तो फक्त आनंद. शाश्वत काहीच नाहीये. आज मी कथा करतोय, माझ्यासारखे लाखो कथाकार आहे. किती कथाकार आहे? लाखो आहे. मग मी असं काय विशेष करतोय? आता त्यांनी कॅमेरा लावलाय, कंपनीने करोडो कॅमेरे बनवलेत. असं आपण काय विशेष करतोय? आता ऑर्गन वादक आहेत, तबला वादक आहे, पॅट वादक आहे, साऊंड सिस्टीम आले, हजारो करोडो निर्मिती या विषयांची असताना आपण काहीतरी विशेष करतोय, हेच दुःखाला कारण आहे.
हम अपने लिए जीते हैं, हमको जहां से क्या, और तुमको जहां से कुछ लेना देना नहीं, तो जहां को भी तुमसे कुछ लेना देना नाही, आहे की नाही? आज काही लोकांनी हुशारी करून घेतली, त्यांना माहित होतं. आणि एवढ्या पावसात सुद्धा सकाळी आमच्या खोलीमध्ये कोणी गाणं म्हणत होतं, ये रे पावसा, म्हणतं तुला बाहेर राखली दिसू मी. अरे काय चालू आहे हा? मला चांगला आठवतं पहिल्या वर्षी जेव्हा इथं कथेचा प्रारंभ होता तेव्हा गायक गाणं म्हणायचे, मेघारे मेघारे, आणि त्या मेघा इतक्या बेकार होत्या, 8 दिन घ्यातच नाही त्या. एखाद्याला कधी तुम्ही जेव म्हटलं तो कधी ताटात बसला ना तर डबल त्याला कोणी जेव म्हणत नाही. आज आपल्याला माता गंगेचा जन्म बघायचा आहे आणि 4 गोष्टी पटापट सांगण्यापेक्षा एक गोष्ट अतिशय विस्ताराने सांगावी असा माझा स्वभाव आहे. आणि स्वभावाला औषध नाही, जटी जाईन तडी येगन, स्वभावच तसा आहे, त्याला कोण काय करीन मगन. ऐका आता, गंगा माता मृत्यू लोकात कशी आली. सगर नावाचा एक राजा होता. सगर नावाच्या राजाला मुलं झाले 60,000. हे पटणार नाही तुम्हाला, आणि तुम्हाला पटावं म्हणून मी काय माझ्या मनाचं सांगत नाहीये. हे जे ग्रंथामध्ये आहे ते तुमच्या समोर मांडतोय. मग तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणी विचारोनी. बऱ्याच गोष्टी ग्रंथामध्ये अशा असतात का त्या मानवी बुद्धीला पोचू शकत नाही. मग आपली बुद्धी कमी पडते, आपण शास्त्राला नाव ठेवतो आणि मग आपण बोलतो अनंत वाचाड बरडती बरड, त्या कैसा दयाळ पावे हरी. अजून एक वाक्य आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दोजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. एखादा विषय जर तुम्हाला समजला नाही तर त्याला तपासून घ्या, पण ग्रंथावरती अविश्वास दाखवायचा नसतो. कारण ग्रंथ ज्यांनी लिहिला त्यांची आधार, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. सगर नावाचा राजा 60,000 मुलं झाले, आणि संख्या जास्त असली का अहंकार जागा होतो. एखाद्याच्या घरामध्ये कधी 4 मुलं असतील ना, आणि 4चे 4 कधी असे बॉडीगार्ड असतील ना, ते कोणालाच घाबरत नाही, कोणालाच नाही. जर गावात असलेला अख्खं गाव हलवान ताकद, आणि कॉलनीत असलेला अख्खी कॉलनी हलवायची ताकद. पण एक सांगू तुम्हाला, रावणाला 80,000 पोरं होते. अशा ठिकाणी मेला समुद्राच्या काठावर, पण देवाने पाणीने तोंडात पुढं दिलं. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. एखाद्या सप्ताहात कधी पाऊस पडला ना, तर त्या पाऊस पडण्याच्या मागे एक शास्त्रीय कारण असतं. पाऊस पडणं म्हणजे देवाचं हसणं सांगितलंय शास्त्रामध्ये. पाऊस पडणं म्हणजे देवाचं हसणं. आणि पूर्वीच्या काळी पाऊस पडावा म्हणून यज्ञ, नामसंकीर्तन केले जात होते. आणि या यज्ञामध्ये हा जो पाऊस पडतोय ना, म्हणजे परमेश्वराची तुमच्या सप्ताहाला अनुमोदन आहे, परवानगी आहे. तुम्ही जो कार्यक्रम करताय तो निस्वार्थ करताय, आणि भोलेनाथ तुमच्या पाठीशी आहे, याचं लक्षण म्हणजे हा येणारा पाऊस आहे. काल आपला जर पाऊस आला असता सकाळपासून तर आपला कार्यक्रम झाला नसता. आज पोळा आहे. आज काय आहे? पोळा. काड्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. चालते ना. आता ते पण राहिले नाही, आता ट्रॅक्टर आलं. ट्रॅक्टरने तुम्ही जमीन तयार करू शकता, ट्रॅक्टरने तुम्ही लवकर जमीन तयार करू शकतात. परंतु जो सर्जा राजाची जोडी जेव्हा शेतात चालायची ना, तर त्याच्या पायाने शेत पवित्र व्हायचं. जेव्हा बैल शेतामध्ये चालतात तर त्या प्रत्येक पावलाने ते जमीन तयार करणार, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दुर्योग नाही.
परंतु बैलाच्या पावलांनी शेती पवित्र होते आणि शेती मातेला त्या नांगरा बरोबर जेव्हा बैलाचे पदस्पर्श लागतात आणि नांगर जेव्हा तिच्या छातीत घुसतो तर त्या नांगराच्या छातीत घुसल्याच्या वेदना कमी करण्याचं कार्य हे बैलांचे खुरं करत असतात. पूर्वीच्या काळी बैल चालवण्यात मजा होती, पण आता बैल कमी होत चालले आहेत. पूर्वीच्या काळी आम्हाला चांगलं आठवतं, सकाळी सकाळी आमची आई गाईसाठी एक पोळी करायची, एक पोळी कुत्र्यासाठी करायची, एक पोळी कावळ्यासाठी सुद्धा करायची. कावळा कावळा माहिती आहे मामा तुम्हाला कोणत्या कलरचा असतो? पिवळ्या कशाचा? कावळा हा काळ्या कलरचा असतो. कावळा जर आपल्या घराच्या शेजारी एखाद्या झाडावर येऊन बसला आणि त्याने जर काव काव केलं, आमची आजी सांगायची आज आपल्या घरी कोणीतरी पाहुणे येणार. अरे पहिले तोगे काव कोकता है, पहिले तोगे काव कोकता है, पहिले तोगे काव कोकता है, पहिले तोगे काव कोकता है. शकून घे माये सांगता है, शकून घे माये सांगता है. हो शकून घे माये सांगता है, शकून घे माये सांगता है. उडरे उडरे कावू तुझे सोन्यात मोडविल पावू, उड उड रे कावू तुझे सोन्याने बडविल पावू. महादेव की. सगर नावाचा एक राजा, सगर नावाच्या राजाला 60,000 मुलं. 60,000 मुलांनी वडिलांना सांगितलं की बाबा एवढी मोठी आपली संख्या आहे, या पृथ्वीवरती फक्त आपलं राज्य असलं पाहिजे. आणि सगर राजाच्या आज्ञेवरून सगर राजाच्या मुलांनी म्हणजे 60,000 मुलांनी अश्वमेघ यज्ञ केला. काय असतो महाराज हा अश्वमेघ यज्ञ? अश्वमेघ यज्ञ असा असतो, एक घोडा घ्यायचा. अश्व म्हणजे घोडा, अश्व म्हणजे घोडा. त्या घोड्याच्या पुढे एक पाटी लावायची, ताम्रपट लावायचं. काय लावायचं? घोडू द्या तुम्ही, ताण नका घ्या, दुनिया होऊन जाऊ. आता कधी पाऊस नाही, ज्याच्या अंगावर पाऊस पडीन तो भाग्यवान आहे, कारण आता गंगा पृथ्वीवरती येणार आहे. ही गंगाच आहे, ज्यांना अंगावर पाणी पडी त्यांना घरमा कोच पैसा असं राहू नये. बाकी ना अशा हात कर रहा ते पंडव मा सब पैसे के बाहर बंदे अपना साथी कोई नहीं. ही जी पब्लिक आहे ना, या पब्लिक मध्ये 10% लोक असे आहेत की त्यांना कळतं की या जगामध्ये सगळं झूठ माया मोह आहे, पण 90% लोक असे फक्त ऐकायचं, ऐकून घ्यायचं, जाऊ दे झालं, त्यातनं धंदा आहे तंबाखू. पण ज्यांनी अंतकरणापासून कथा ऐकली ना, ज्यांनी अंतकरणापासून या कथेला समर्पण दिलं ना, ज्यांनी अंतकरणापासून खरंच एक एक शब्द कानातून मनात घेतला ना, मी नाही सांगत, शास्त्र सांगते, अत्याधिक आनंद तुमच्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या जीवनात अंतकरणामध्ये आनंद जर निर्माण होत नसेल, आपलं फिल्टर कुठंतरी बिघडलंय. आलं का लक्षात? विहिरीतून कधी पाणी वर नाही आलं ना, तर फक्त मोटर जबाबदार नसते. तुमचा फुटबॉल चेक करावं, फुटेल बिटेल तर नाही. अश्वमेघ यज्ञ केला. अश्वमेघ यज्ञ घोडा असतो,
घोड्याच्या पुढे ताम्रपट लावलेलं असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, हा घोडा ज्यांच्या दारी आला ती जमीन आमची, आणि जर मान्य नसेल युद्ध करा. आता त्यांना माहिती आहे सगरपुत्रांचे 60,000 पोरं आहेत, वो सैन्य मोठं आहे. जो घोडा ज्या जमिनीवर चालायचा ती जमीन सगरपुत्रांची व्हायची. इंद्राने मनातल्या मनात विचार केला, का? कारण हा यज्ञ पूर्ण झाला, हा यज्ञ पूर्ण झाला की जो यज्ञ पूर्ण करणारा असतो त्याला इंद्रपद प्राप्त होतं. मला इंद्राच्या मनात भीती तयार झाली की हा जर यज्ञ पूर्ण झाला तर आपलं पद गेलं. आणि पदासाठी सध्या काय चाललेलं सांगायची गरज नाही. लोकांना खुर्च्या भेटत नाही, इथं असून लोक बसत नाही. कथेला येण्यासाठी फार मोठं पुण्य लागतं. आज कोणी बी उठायचं ना, आम्ही कथेला जातो. कथेला यायला तुमच्या मनाबरोबर भोले बाबांची इच्छा पाहिजे की तू ये भो. कारण या ठिकाणी शहाणा तो धनी घेत असे. जो शहाणा आहे, ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे आणि संकटामध्ये आपलं संकट निवारण करावं, अदृश्य शक्तीच्या रूपाने परमात्मा तुमच्या पाठीशी राहतो. काही तिसऱ्या मजल्यावरून पडले तरी मेले नाही, काही बाथरूम मरी घ्या. काही लोक मोटरसायकलून पडले तिथंच मेले, काही ट्रकात घुसले तरी मेले नाही. अशा वेळेला अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करते, पण तुमच्या लक्षात येऊ देत नाही. केलेलं पुण्य कधीच वाया जाणार नाही, कधीच नाही. आणि जर गेलं असतं ना तर इथपर्यंत मृत्यू लोकाची पृथ्वी भ्रमण झालीच नसती, लोकांनी चांगलं काम केलंच नसतं. पण ज्या अर्थी पुण्याचा साठा आहे त्या अर्थी परमात्मा आहे, आणि त्या अर्थी तुम्हाला ते कार्य सतपथ आनंदाने करावं लागेल. आता इंद्राने मनातल्या मनात विचार केला, हा कधी घोडा पुरी पृथ्वी फिरला तरी सगर स्वर्गात येतील. मग रात्री सगळे झोपलेले असताना इंद्राने काय केलं तर अश्वमेघ नावाचा जो घोडा होता त्या घोड्याला उचलला आणि कपिल मुनींच्या आश्रमात बांधला. सकाळ झाली, सगळे उठले, आणि उठल्याच्या नंतर घोडा गायब. खूप शोधला, सापडला नाही. मग शोधा अंती तो घोडा कपिल मुनींच्या आश्रमामध्ये सापडला. कपिल मुनी डोळे लावून बसलेले होते आणि हे गेले तिकडे. बघितला घोडा. कोणावर आरोप करतील? बोला ना, कोणावर? कपिल मुनींवर ना. समजा एखाद्याची मोटरसायकल चोरी गेली उदना स्टेशनला आणि ती तुमच्या दारी लावून आणली, तुमच्या दारी लावलेली आहे, तुम्हाला माहित नाही. पोलीस लोक आले, कोणाला पकडतील? तू तपास लागायचा तेव्हा लागेल, गाडी कशी आली, कोणी आणली, पण पहिले तुम्हाला घेऊन जातील, आहे की नाही? आता कपिल मुनींच्या आश्रमात तो घोडा बांधलेला आहे आणि त्या सगरपुत्रांनी विचारलं, ए महाराज, लाज वाटत नाही चोरी करताना? आता अंतरामी ते अंतर्यामी. मी परत परत सांगतो, सबकी परीक्षा कीजो, साधू की परीक्षा कभी मत कीजो. कारण साधूचा आशीर्वाद जितका महत्वाचा असतो त्याच्यापेक्षा भयंकर त्याची बद्दुआ असते. साधू बोलत नाही, पण जर टोकून दिलं तुम्ही किती प्रयत्न करा, तुमचा नाशच होणार. अनेक वेळा डिचवलं. कपिल मुनींनी मनातल्या मनात बघितलं नेमकं कोण बोलतंय. साधूच्या जीवनामध्ये 3 लक्षणं असतात. ज्याला मान दिला त्याला मनापासून दिला, आणि ज्याला मान द्यायचा नाही मग तो समोर आल्यावर बी त्याला विषयच नाही. साधूच्या जीवनात एक वाक्य सर्वात महत्वाचं असतं, स्वाभिमान सर्वोपरी. जर कोणी उद्धाराच्या हिशोबाने तुमच्या जवळ आलं, जर कोणी चांगल्या योग मार्गाने मुक्ती प्रदान करण्याच्या हिशोबाने जर तुमच्या जवळ आलं तर त्याच्यावरती कृपा हस्त करणं हे साधूचं काम आहे. पण जर कोणी वैरी भावनेने तुमच्या जवळ आलं तर ब्राह्मणी वेशा बाजूला ठेवून क्षत्रिय होऊन त्याचा नाश करणं हे सुद्धा परशुरामांचं ब्रीद आहे. आणि मग खूप सहन केलं, समोरचा ऐकायलाच तयार नाही. आणि जेव्हा समोरचा त्याची पातळी सोडतो तेव्हा साधू त्याची शक्ती दाखवतो. आणि कपिल मुनींनी आपले फक्त डोळे उघडले, आणि डोळे उघडल्याबरोबर तुम्ही चोरला आमचा घोडा. आणि जसे डोळे उघडले, भोलेनाथांच्या 10 पटीने क्रोध होता त्यांच्या डोळ्यांमध्ये. 1 सेकंद लागला, 60,000चे 60,000 राग झाले. जे का आता जग जिंकणार. इंद्राला तर आनंद झाला की ज्याच्यासाठी जे केलं ते यशस्वी झालं.
आता राग झाली आणि सगळ्यांच्या स्वप्नात गेले, सगळेचे सगळे आत्मा, आम्हाला उद्धार पाहिजे, आम्हाला उद्धार पाहिजे. झालं काय म्हणे, अशा पद्धतीने साधूची परीक्षा घ्यायला गेलो, साधूने डायरेक्ट राग करून टाकलं. स्वप्नात एकही मुलगा जिवंत नाही सगळाचा. दुसऱ्या बायकोला एक पोरगा झाला. या फायदा आहे अनेक बायका करायचा. आता नका भाऊ, आता एकच भेटेले, तिने आपली इथलं तीच आवराई राणी, तीच आपली अक्कल काढते. तुम्हाला का नाही असं कळत नाही, तुम्हाला का नाही ते कळत नाही, तुम्हाला ओ हो बहीण माफ कर मला. दुसऱ्या बायकोपासून मुलगा झाला, त्याचं नाव आहे असमंजस राजा. असमंजस राजाने आपल्या काका चुलत्यांचे उद्धार व्हावा म्हणून अनेक प्रयत्न केले, पण नाही शक्य झालं. मग त्याच्या पोटी अंशुमान नावाचा राजा जन्माला आला. अंशुमानाला सुद्धा सांगितलं की या मृत्यू लोकामध्ये एखाद्याने जर न कळत काही पाप केलं असेल तर ते न कळत झालेलं पाप गंगा नदी धुते, पण गंगा मात्र ब्रह्मदेवाच्या कमंडलू मध्ये आहे, ती मृत्यू लोकात आणायची तुमच्यात जर ताकद असेल तर आणा. अंशुमानने प्रयत्न केले, मरून गेला. दिलीपने प्रयत्न केले, मरून गेला. मग दिलीपच्या पोटी आला राजा भगीरथ. कोणाला? भगीरथ. मग भगीरथाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्नही झाले. ब्रह्मदेवाने गंगा दिल्याचं वचनही दिलं, पण एकच अट आहे. कोणती अट आहे? अट ऐकताय ना? झोप जाणार का बरं? आज स्वयंपाक चांगला होता की? ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून ब्रह्मदेवाने सांगितलं, मी आता गंगा तुला देतोय, चल घे तू आता. पण ही गंगा घेण्याची पात्रता, एवढी ताकद ना तुझ्यामध्ये आहे ना पृथ्वीमध्ये. मग याच्यामध्ये मध्यस्थी कोण करणार? कोण करेल मध्यस्थी? कथा कोणाची चालू आहे? हा, मग तेच करतील ना मध्यस्थी. आणि सध्या मध्यस्थीचा काळ राहिला नाही. आमच्या गावात एका पोराची सगाई केली, पोऱ्याला हायत लागणी, पोर पै गई. तो मला फोनलाय, महाराज ती पै गई हो. म्हणतं मग तू? म्हणते मला ते हायत लाग जायले. म्हणता हायत फुशी टाक, शेंदूर लाव, मारुतीला मंदिरवर बट. आता गेला तो काळ. मध्यस्थी योग राहिला नाही आता. पूर्वीच्या काळी मध्यस्थी करणारे चांगले होते आणि कोणालाही वाटतं दोनाचे चार हात झाले पाहिजे, पण दोनाचे चार हात झाल्यावर ते यारांना हात मोडतील, त्याला मध्यस्थी काय करी? सध्या आता सांगायचा धर्म राहिला नाही, कारण जो मध्यस्थी असतो त्याला खूप शिव्या खाव्या लागतात. मग कारण संसार कोणाचा सुखाचा होणार नाहीये. आणि जोपर्यंत चांगलं चालतं ना तोपर्यंत खूप चांगलं असतं. थोडं बिघडलं मध्यस्थ्याचा उद्धार होतो, म्हणून लांब राहायचं. भोलेनाथांची तपश्चर्या केली, भोलेबाबा आले. मग भोलेबाबांनी विचारलं, माझे आव्हान करण्याच्या मागचं काय कारण आहे? एकच कारण आहे, माझे पूर्वज हे साधू संतांच्या कोपाने मरण पावलेले आहे आणि त्यांचा उद्धार व्हावा म्हणून गंगा मातेला स्वर्गावरून आम्हाला या पृथ्वीवरती आणायचंय. म्हणजे मग अडचण काय? अडचण अशी आहे की ब्रह्मदेव कमंडलू मधून गंगा द्यायला तयार आहे, पण डायरेक्ट पृथ्वीवर आली तर ती पातळात चालली जाईल, आमच्या काय कामाची? म्हणे मग तुम्ही तिला तुमच्या जटेमध्ये धारण करा, कैलास पर्वतामध्ये, आणि तुमच्या पदस्पर्शाने पावन करून हिमालयामध्ये तिचा उगम करून माझे पूर्वज ज्या ठिकाणी खाक झालेले आहे तिथपर्यंत गंगा मातेचा प्रवाह तुम्ही द्यावा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. हे भोले शंकर पधारो, हे भोले शंकर पधारो, बैठ छुप के कहा गंगा जटा में तुम्हारी हो, गंगा जटा में तुम्हारी हम प्यासे यहाँ ओ भोले.
भगीरथ को गंगा प्रभु तूने दी थी, सगर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी। भगीरथ को गंगा प्रभु तूने दी थी, सगर जी के पुत्रों को मुक्ति मिले थी। नीलकंठ महादेव हमें है भरोसा, इच्छा तुम्हारे बिना कुछ नहीं होता। भोले शंकर पधारो, भोले शंकर पधारो, बैठे चुप के कहा गंगा जटा में तुम्हारी हम है प्यासे यहाँ। गंगा जटा में तुम्हारी हम है प्यासे यहाँ। हो भोले त्यांचं असं म्हणणं आहे, गंगा मातेला भोले बापांनी जटेमध्ये धारण केलेलं आहे, लवकर पाठवा हम हे पासे यहा। तहान लागली आहे की नाही? आणि गंगा माता मृत्यू लोकामध्ये आली। गंगा मातेला मृत्यू लोकामध्ये आणण्याचं सर्वात मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर तो भगीरथ आहे। एखाद व्यक्ती जर अति प्रयत्न करत असेल तर त्या अति प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा भगीरथ प्रयत्न करतोय असं संबोधन दिलं जातं। एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, एखादी गोष्टी जर परत परत प्रयत्न करून जर तुम्हाला प्राप्त होत नसेल तर ती सोडून दिली पाहिजे। का सोडून दिली पाहिजे? कारण अनेक वेळा प्रयत्न करून जर एखादी वस्तू प्राप्त होत नसेल तर याचा अर्थ परमात्मा तुम्हाला संकेत देतो आहे की या गोष्टीसाठी तुमचा जन्म झालेला नाही। एपीजे अब्दुल कलामांना पायलट व्हायचं होतं। काय व्हायचं होतं? पायलट। आणि त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले, परीक्षाही पास झाले आणि प्रॅक्टिकल साठी जेव्हा ते गेले तर त्यांची उंची मोजण्यात आली आणि पायलट साठी त्यांची उंची काही कॅपेबिलिटी भरली नाही। आणि जेव्हा त्यांना रिजेक्ट केलं गेलं शेवटच्या पायरीवरून एपीजे अब्दुल कलामांना, तेव्हा एपीजे अब्दुल कलाम एवढे विद्वान होते ना, नाराज नाही झाले। नाराज होतो तो मूर्ख असतो, नाराज होतो तो मूर्ख असतो। कस काय महाराज? नाराज होणं म्हणजे काय? स्वतःवरचा विश्वास कमी दाखवणं। जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। अरे मी जिवंत आहे, अजून रेस संपलेली नाही, कारण अजून मी जिंकलोच नाहीये। पडा उठा, पडा उठा, मार्ग बदला, उद्देश बदलू नका। आलं का लक्षात मामा? तुम्हाला पांडेसरा जायचंय, कुठे जायचंय? पांडेसरा। मधुरमला गर्दी आहे ना, रस्ता बदला पण पांडेसरात जा। मग इथं गर्दी आहे म्हणजे उधना स्टेशन जाऊ नका बरं। जे मूळ ठिकाणी तुम्हाला जायचंय ना त्या ठिकाणावर जाण्यासाठी रस्ते बदला, मूळ ठिकाण बदलू नका। आणि याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, तुम्ही जर कंपनीतून निघाले ना आणि 10-15 किलोमीटरवर जर तुमचं वर्क असेल आणि जर तुम्हाला घरी जायचं असेल आणि जाम लागला असेल तर तुम्ही ते करतात। तुम्ही सर्व्हिस रोडने गाडी टाकता, तुम्ही त्या कॅरिडोरने गाडी टाकता, तुम्ही त्या एसटी जाता, त्याला काय म्हणता तो रस्ता? तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवण्याचा माझा प्रयत्न असतो। घरी जायचंय मग कुठल्याही मार्गाने जाऊ द्या, त्याच पद्धतीने परमात्म्याकडे जर जायचं असेल भक्तीचे प्रकार बदला, भक्ती बदलायची नाही। भक्ती बऱ्याच लोकांना देवावरती विश्वास कमी होतो जेव्हा ते एखादं काम हातात घेता आणि ते काम हातात घेतल्यावर ते देवाला सांगता, देवा असं कधी झालं ना आम्ही तसं करू। देवाला आवडत नाही ते। देवाला लोभ रिश्वत देणारा भक्त आवडत नाही। देवाला असं म्हणू नका, हे देवा मन कधी लगीन वही घे ना, मी सप्तशृंगी गडबरी असू, असं सांगा नाही, असं नाही सांगा ना। काही तर बजरंगबलीला म्हणता माझं कधी झालं तर बजरंगबली म्हणे मीच कुवारा बटेल आहे तात्या, तू म्हणणार नको लागू रे। आणि मग याचं लग्न जमल्यावर बूट घालून डायरेक्ट छातडावर गेला हनुमंताच्या, दखरय म्हण वैग्य। हनुमान म्हणे दम धर,
जेव्हा डोलीमा बटशी ना मन सामने तिनं जाशी भक्तीचे प्रकार अनेक आहे. भक्तीचे तसे दोनच प्रकार आहे, उपप्रकार 9 आहे. 2 प्रकार कोणते? एक सगुण आणि एक निर्गुण. काही लोक मूर्तीची पूजा करता, फोटोची पूजा करता. काही लोक जो निराकार परमात्मा आहे त्याची पूजा करता. एक सोपा प्रश्न विचारतो आणि जागेवर 500 रुपये देतो. जागेवर, खोटं बोलणार नाही, माझ्याकडे नाही, मी जे भाऊ महाराजांकडून उसने घेणार पण तुम्हाला देणार. फक्त उत्तर द्या येत असेल तर. निराकार म्हणजे काय? 500 रुपये. ज्याला आकार, इथलं सोपं विचारतो का आबा मी? 500 रुपयांना विषय दो. हा चला, निराकार म्हणजे ज्याला आकार नाही. चला अजून एक चान्स देतो. चला, इथला माझ्या अर्ध्यातनं डोकं पागल होई गया. निराकार म्हणजे ज्याला आकार नाही. बरं, इकडे यूट्यूब गुगल ठेव. हसू नका, मी पक्की लिहिलीस. ठेवा तो मोबाईल. मोबाईल बघितला नाही? अविनाश भाऊने तुम्ही अंगवर नका लिहा तुमना. माऊली, मला 16 वर्ष झाली या मार्गात. तुम्ही मनमा काय विचार करा ना ते बी सांग दिसू मी आधी. सगुण आणि निर्गुण हे 2 भक्तीचे प्रकार आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरसी भजे. पण याचा अर्थ जर तुम्हाला कळला ना, तुम्ही स्पष्ट सांगून दिलं निराकार म्हणजे ज्याला आकार नाही. आता काही म्हणतील इकडेच विचारलं, इकडे जर असेल कोणाला माहिती तर तुम्ही सांगू शकतात. कमलेश महाराज, आत्मा हा बिंदू स्वरूप आहे. बर, निराकार शब्दाचा जो अर्थ आहे हा रामचरित मानसामध्ये तुलसीदास वर्णन करतात 3ऱ्या स्कंदामध्ये. निराकार म्हणजे ज्याला आकार नाही असा नाही, तर निराकार म्हणजे ज्याच्यातून सगळे आकार जन्माला आलेले आहेत. ब्रह्मांड ज्याच्यातून जन्माला आलं ना तो निराकार आहे. आपण काय करतो माहितीये का? आपण शब्दाचा शब्दशः अर्थ घेतो. निराकार नाही. ज्याला आकार नाही त्याला तुम्ही एक वेगळा शब्द आहे की ज्याला आकारच नाही, मग त्याला निराकार हा शब्द होत नाही. निर आकार इति नाम आकार उत्पत्ती करीसी. हा ज्याने सगळे आकार निर्माण केलेले तो निराकार आहे. आणि आत्म्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेत सांगतोय, उत्क्रामांत स्थितम व्यापी भुज्या नम गुण वित्तमहा विमुडा नाणु पश्यन्ति न्याण चक्षुसहा. आत्म्यावरती बोलायचं झालं ना तर आपलं सगळं आयुष्य निघून जाईल. कारण आत्माच असा विषय आहे की तो परमात्म्यापर्यंत तुमचा प्रवास पूर्ण करतो. आणि ज्याला आत्म्याची ओळख झाली त्याला बाकी काही करायची गरज राहत नाही. पण आपण आत्म्याला हरवून या बाहेर जगतामध्ये परमात्मा शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि परमात्मा हा बाहेर नाहीच. परमात्मा म्हणजे काय? परम अधिक आत्मा. जो आत्मा निर्माण करणारा परमात्मा आहे, जो नर निर्माण करणारा नारायण आहे. अर्जुन नर आहे आणि विष्णू परमात्मा नारायण आहे. आणि जेव्हा नर हा नारायणाच्या संगतीला जातो तेव्हा त्याला पहिले दुःख भोगावं लागतं. मग काय काय दुःख भोगलं? 1 वर्ष नपुंसक बनून इंद्र दरबारात नाचावं लागलं. खरं आहे का खोटं आहे? जर धार्मिक चर्चा करायची म्हटली ना तर फार खोलमध्ये आपण जाऊ शकतो. आणि उद्या शेवटचा दिवस आहे. आता बी 10:30 वाजले, फार झालं तर 11:30. 1 तासामध्ये आपण असं डीपली नॉलेज घेण्याचा प्रयत्न करू. आणि तेवढे तुम्ही कॅपेबल लोक आहात. आणि निराकार ज्याने सगळे आकार निर्माण केले असा असणारा परमात्मा, त्याच्या भक्तीचे 2 प्रकार, सगुण निर्गुण. गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. भक्ती करत असताना तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. मी सेवा करेल परमात्मा तुझी, पण सेवा करत असताना त्या सेवेचा जो भाव आहे हा शुद्ध असला पाहिजे. आणि जर शुद्ध अंत भक्ती म्हणजे काय? कथा ऐकणे, कथा करणे नाही, मंदिरात जाणे नाही, भजन करणे नाही, नामचिंतन करणे नाही. मग आपलं काम इमानदारीने करणं ही भक्ती आहे. आपलं काम
इमानदारीने शेतकऱ्यासाठी कृष्ण परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सांगितलेला आहे, जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतीची सेवा करणं ही भक्ती आहे. तुम्ही जर व्यापारी असाल तर व्यापार योग्य पद्धतीने करणं ही भक्ती आहे. तुम्ही जर दुकानदार असाल तर ग्राहकांची सेवा करणं ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय असं वेगळं नाहीये. भक्ती म्हणजे काय, निस्वार्थ पद्धतीने आपलं काम इमानदारीने पार पाडलं. अनेक प्रकार भक्तीचे जरी असतील, अनेक नाले, अनेक नद्या, पण शेवटी त्यांची धाव ही समुद्रापर्यंत असते. भक्ती कोणत्याही मार्गाने करा, शेवटी शयन सागर परमात्म्याला जाऊन ती प्राप्त होणार आहे. भक्ती करत असताना माझी तुम्हाला विनंती असेल, भक्ती भजन भोजन और रिश्ते पडदे में अच्छे लगते. ऐकलं का संसारी काका? भोजन भजन और रिश्ते पर्दे में अच्छे लगते. काही लोक म्हणतील भोजन पर्दे के पीछे चलो मंजूर है, रिश्तो पर्दे के पीछे चलो मंजूर है, लेकिन भजन पर्दे के पीछे ये जरा बात कोई हजम नहीं हुई. कारण तुम्हाला भजन म्हणजे काय हे कळालेलं नाही. तुम्हाला भजन मध्ये काय वाटते? तुम्हाला हे भजन वाटतं हरे राम हरे, हे भजन वाटतं तुम्हाला. हे भजन नाहीये, हे तर देवाचं नामचिंतन आहे. हा, नामचिंतन वेगळं, नामस्मरण वेगळं, भजन वेगळं, आत्मचिंतन वेगळं, आत्ममंथन वेगळं. सगळं सांगतो तुम्हाला. एक तासात काय काय सांगणार. आज 2 का वाजेना. बाकीचे म्हणते ना अहो जास्त नाही बोल रहा नका. तुमच्या डोळ्यात झोप येण्याच्या आधीच मी तुम्हाला सोडून देतो. कारण मला माहिती आहे जेव्हा झोप येते आणि जेव्हा कोणी बडबड करते ना बेकार संताप येतो. मी सकाळी झोपलो होतो, कोणीतरी गप्पा करत होता, असं वाटे उठेसनी आणि तोंडवर तक्त्या टी देऊ, याला बी झपाट टाकू. झोपीमध्ये या भक्तीचे जे 9 प्रकार सांगितलेले आहे, या 9 प्रकरणामध्ये नारदांनी भक्ती सूत्रांमध्ये, मग ते श्रीमद भागवत असो, एक तुम्हाला एक गैरसमज दूर करून देतो. शिव महापुराण, रामायण, पद्मपुराण, गणेश पुराण, अग्निपुराण, दिव्य पुराण, श्रीमद भागवत महापुराण, हे सगळेचे सगळे जे पुराण आहेत हे वेगवेगळे नाही आहेत, एकमेकांच्या शृंखलेने जोडलेले आहेत. जर श्रीमद भागवत सोडलं तर 17चे 17 पुराण पूर्वीच्या काळी एकच होते, एकच ग्रंथ होता टोटल. पण ते एवढ्या ग्रंथाचं वाचन जमत नव्हतं, एवढ्या ग्रंथामध्ये विस्कळीत भाग होत होता, लिंक लागत नव्हती. म्हणून पराशर मुनींच्या पोटी जे व्यास जन्माला आले, त्या व्यासांनी ते भाग केले. काय केले? भाग केले. मग त्याच्यामध्ये काही उद्धाराचे ग्रंथ आहे, काही ग्रंथ जिवंतपणे ऐकले पाहिजे, काही ग्रंथ मेल्यावर ऐकले पाहिजे, काही ग्रंथातून जीवन कसं जगावं हे शिकवलं जातं. त्याचं नाव आहे रामायण. जीवन कसं जगावं हे काय शिकवते? रामायण शिकवतं. माणसाने कसं मरावं हे श्रीमद भागवत शिकवते. आणि माणसाने जीवनामध्ये तत्परतेने आपला व्यवहार कसा चेंज करावा हे श्रीमद भगवत गीता समजवते. श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत याच्यातलं अंतर अजूनही लोकांना कळत नाही, अजूनही नाही. श्रीमद हा शब्द फक्त 18 पुराणांमध्ये एकाच ग्रंथाला लावला जातो आणि ते श्रीमद भागवत महापुराण. मग हे 17 पुराण असताना 18वं पुराण का निर्माण केलं असेल ही फार गमतीचा विषय आहे. नारदांनी व्यास मुनींचा चेहरा बघितला, पडलेला होता. व्यासांना विचारलं, व्यासजी एवढे मोठे ग्रंथाचे तुम्ही उत्पत्तीदाता आहात, एवढं मोठं ग्रंथ, एवढे वेदतुल्य ग्रंथ तुम्ही निर्माण केलेले असताना चेहऱ्यावर काही आनंद दिसत नाही. तेव्हा काय गोड दृष्टांत दिलाय. नवीन लग्न झालं आणि 4 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 4 मुली झाल्या. मुली त्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान असतं का? नसतं. तो वरून किती बी असू द्या, त्याला एखाद पोऱ्या पाहिजे, झाला एखाद मुलगा. त्या मायबापाने कधी म्हटलं ना की मुलगी जग आहे, पण तरी सासू सासऱ्यांची इच्छा असते, नाही माय म्हातारपणात मुलगा पाहिजे. जसा 4 मुली झाल्याच्या नंतर त्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान नसतं, पण 2 मुली झाल्यावर जर एखाद मुलगा झाला किंवा पहिलाच मुलगा झाला तर बापाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद व्यासांच्या चेहऱ्यावर नव्हता. सध्याच्या काळामध्ये मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीये, मुली सगळ्या क्षेत्रात पुढे. सगळ्या
एवढ्या पुढे गेल्या की मागे कधी आल्याच नाही. आलं का लक्षामध्ये? पुढेच गेल्या त्या. आणि माझं तर असं एक वैयक्तिक मत आहे, पीक वाया गेलं तर दोन लोक जबाबदार आहे, एक शेतकरी आणि दुसरा निसर्ग. काय म्हणणं आहे तुमचं? तिसरा व्यक्ती. आणि जर मुलं मुली वाया गेले तर दोनच व्यक्ती जबाबदार आहे. मग आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराज तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एखाद मुलगी किंवा एखाद मुलगा जर चुकीचा वागला तर आई वडील जबाबदार आहे? नाही. मग त्यांनी वाईट शिकवलं का? नाही. मग चांगलं बी नाही शिकवलं असा आरोप आहे शास्त्राचा. ऋषीच्या पोटी रावण जन्माला येतो आणि क्षत्रियाच्या पोटी ब्रह्मांडाचा नायक येतो. तुम्ही म्हणतात ना सनातन हिंदू धर्माने जातीवाद केला. अरे कोळी समाजामध्ये जन्माला आलेले वाल्मिक ऋषी रामायण लिहिता आणि ब्रह्मांडाचा नायक तसं वागतो, अजून काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही ग्रंथांचा अनुमोदात्मक अभ्यास करत नाही, तुम्ही भलत्याच मार्गाने अभ्यास करता आणि एक चुकीचा गैरसमज डोक्यात घेता आणि मग ते काही ज्ञानाला उजाळा मिळत नाही. लक्ष देऊन ऐक जाता. गंगा तर नदीवरती येऊन गेलेली आहे. भक्तीचे जे प्रकार होते 2, त्याच्यामध्ये 9 प्रकार. भक्ती करण्याची तुमची पद्धत असू शकते, पण भोजन भजन और रिश्ते पडदे में अच्छे लगते इथं विषय पाकला होता. भोजन करत असताना पडदा लावलेलाच असावा. का लावलेला असावा? त्याचे अनेक कारण आहेत. भोजन करत असताना आपल्या दृष्टीला जे पडतं तेच संस्कार रक्तात जातात. तुम्ही ऐकलेलं असेल की गर्भवती स्त्रीला 4थ्या महिन्यापासून तिला गर्भसंस्कार सोहळा केला जातो. काही लोक ऐकत नाही. असं कुठं होतं का? असं कुठं असतं का? नुसतेच पिक्चर पाहिले. सलमान खान, अमिताभ बच्चन, हे झगडा, ही सिरियल, ती सिरियल, आणि लेकरू जन्माला आलं त्याला मोबाईल लावल्याशिवाय तो झोपतच नव्हता. हा, आणि एक चुकी आहे, मी तर स्पष्ट सांगेल, जे खानदानी मायबाप आहे ना ते लहान मुलांच्या हातात मोबाईल देणारच नाही. आणि जर आज 1 वर्षाचं लेकरू जर तुमच्या ताब्यात नसेल, तुम्ही गुलाम आहे त्याचे. तो 1 वर्षाचा आहे, तुम्हाला घुमवतोय. काय फ्युचर आहे तुमचं? काय फ्युचर आहे? काहीच नाही फ्युचर आहे. नाही महाराज, त्याला कधी मोबाईल दिला ना तो शांत बसतो. अरे बाबांनो, जर तो मोबाईल बघून शांत बघत असेल, आज त्याला कळत नाही म्हणून तो मोबाईलची फक्त स्क्रीन बघतोय, पण त्या स्क्रीन मधलं जे बॅक्टेरिया आहे, त्याच्यातला जो फोकस आहे, तो तुमच्या मुलाला अंध बनवू शकतो. इमानदार मायबाप मुलाला धोक्यात टाकणार नाही. नाही हो, तो रडतो. मग रडतो म्हणजे तुम्ही त्याला मारून टाकणार का? अनेक प्रकार आहेत. आमची आई आम्ही रडल्यावर आम्हाला खांद्यावर घ्यायची आणि गाणे म्हणायची. आता गाणे येत नाही. आता गाणे बी असे असतात. रवी दादा, लहानपणी कधी तुमच्याकडनं चुकी झाली असेल ना, तुमची आई तुम्हाला झपाटी द्यायची. खरंय का खोटं आहे? मारायची, मेला तरी चालेल इथपर्यंत मारायची. आता एवढाच येतो, किचन मा घुशीत असतो. आणि ते ओट्या असतात ना, किचन ओटे, त्या किचन ओट्याला त्याने लटकला पिठाचा डब्बा ठेवला होता. अख्खा पिठना डब्बा उभरी ना त्यांनी. मग त्याच्या आईचं काय काम आहे? आता काय काम आहे? हा हा हा, झपाट्या तर दूर आहे अंकित महाराज. ए पिल्लू, तसाच थांब बाळा. लगेच मोबाईल, लगेच कॅमेरा, लगेच फोटो, लगेच स्टेटसला माय किड पिल्लू. पिल्लू आहे ते. पिल्लू कुत्र्याचं असतं, ते बाळ आहे आपलं. आम्ही फार स्वतःला भाग्यवान समजतो. इथं जितक्या महिला 40-50 वर्षाच्या असतील ना, 50च्या वर, या सगळ्याच्या सगळ्या महिला भाग्यवान आहे. आणि तुमचं आयुष्य भाग्यवान आहे. पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, पण प्रकाश होता माणुसकीचा. पूर्वीच्या काळी शेणा मातीचे घर होते, पण त्या मातीच्या घरांमध्ये मातीची माणुसकी होती. जेव्हा आई त्या शेणा मातीने ते घर सारवायची ना, तर तो सुगंध हा गुलाबांच्या पुष्पांपेक्षा सुद्धा आनंद देणारा होता. पूर्वीच्या काळी जेव्हा पहिला पाऊस पडायचा ना, तर मातीचा सुगंध यायचा. आते बटा गटरनाच भाषेस. पूर्वीच्या काळी लोक साधे होते, झोपडीत राहायचे. संध्याकाळी 7:30 वाजेला जेवण करायचे आणि गावाकडे निंबाच्या झाडाखाली खाटा टाकून रात्र रात्र गप्पा मारायचे. आता गप्पा मारायला टाइमच नाही. पूर्वीच्या काळी बहीण भावाकडे 8-8 दिवस मुक्कामाला असायची. पूर्वीच्या काळी नातेवाईक एकमेकांना कमी जास्त लेखत नव्हते. आनंद होता.
आता तुमचे सिमेंटचे जंगल उभारले तुम्ही, पण सिमेंटच्या जंगलांमध्ये माणूस हरवून गेलेला आहे. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा. सकाळी 10 वाजेला उठता, रात्री 8 वाजेपर्यंत पोटाचे खडगे भरण्यासाठी रोडावर तुम्ही धावता. जीवन जगणार कधी? पहिले पैसा कमी होता पण आनंद होता. आता पैसा भरपूर आहे पण आनंद मात्र राहिला नाही. आमची आजी सांगायची, भाऊ मला भूक लागायची ना, मी मिरचीच्या फोत्राबरोबर एक भाकर खाल्ली. आता पनीरची भाजी आहे, अर्धी पोळी जात नाही हो. पचनक्रिया संपून गेली. पूर्वीचा काळ फार चांगला होता. आणि चांगला असण्याचं एकच कारण होतं, पूर्वीच्या काळी लोक एकमेकांवरती जडत नव्हते, एकमेकांची निंदा करत नव्हते. सध्या ते प्रकार वाढला आणि त्याच्यामुळे लोकांना ब्लड प्रेशर म्हणजे बीपीचा आजार वाढला. सहन नाही होत. म्हणून भक्ती करत असताना त्या परमात्म्याला सांगा, हे परमात्मा जितके दिवस ठेवशील तितके दिवस ठेव, पण एकच काम कर, आमच्या हातून कधी पाप होऊ देऊ नको. आणि मग सांगितल्या जातं ती प्रार्थना लहानपणी म्हणायची. तुम्ही म्हटली होती का नाही काय माहित कॉलेजमध्ये. इतनी शक्ति हमें दीन दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दीन दाता, मन का विश्वास कमजोर होना. हो इतनी शक्ति हमें देने दाता, विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देने दाता, विश्वास कमजोर होना. हम चले करते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देने दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्थ. हमने सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों की बातें सभी को, सबका जीवन में बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल बहा के कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले करते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देने दाता, विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देने दाता, विश्वास कमजोर. हे परमात्मा, हे पशुपतीनाथ, हे भोलेनाथ, आम्हाला फार काही जास्त दिवस जगायचं नाहीये. ज्या दिवशी तुझा बुलावा आला त्या दिवशी आम्हाला मरावं लागणार आहे. पूर्वीच्या काळी लोक म्हातारे होत होते, एखाद्याला एखादा आजार लागत होता मग ती व्यक्ती मरण पावत होती. आता देव मरत असताना 1 मिनिटही देणार नाही. आमच्या घरा शेजारची मावशी होती, देवपूजेला बसली. मामा देवपूजेला बसली, देवपूजेला घंटी वाजवता वाजवताच मेली. घंटीचा आवाज बंद झाला. सुनेला असं वाटलं एवढ्या लवकर तर काही आरती होत नाही. आणि जेव्हा सून देव्हाऱ्यात गेली तर सासूचं प्रेत घरामध्ये पडलं होतं. खरं सांगा काय कारण असेल मरायला. तू है बुद्ध बुद्ध पानी का, पता नहीं जिंदगानी का. अरे मत कर जोर जवानी का, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. आता ही कथा चालू आहे ना, कथा सांगता सांगता महाराज लोक मेले, कीर्तन करता करता मेले. हा मरता मेले. ताजुद्दीन महाराज गेले ना नंदुरबार जिल्ह्यात ना, गेले. आणि महाराजांना अटॅक आला. महाराज खाली बसले.
खोरीचे बापू बसलेले होते, महाराजांच्या मांडीवर त्यांनी आपली मान टाकली, भजन चालू होतं, विठ्ठल 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 विठ्ठल. काय गडबड आहे का? तबल्याची गडबड आहे. आणि इकडे नामचिंतन चालू आहे आणि महाराज त्यांचा जीव सोडताय. आता या ठिकाणी काही लोक असं म्हणतील, महाराज असं मरण कोणा यामा आहे, म्हणजे तुमची इच्छा आहे का मरायला पाहिजे तुम्ही? त्या देवाच्या भजन करत असताना जर मृत्यू आला तर ही चांगली गोष्ट आहे, यात शंकाच नाही. पण मरता मरता दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक, मरताना मनामध्ये सद्विचार निर्माण व्हायला पाहिजे. आणि जर मरताना जर चुकीचा विचार मनात आला तर वासनेच्या संगे घेणे लागे जन्म. मरताना ज्या गोष्टीचा विचार केला त्याच जन्मात तुम्हाला पुढचा जन्म मिळतो, असं आपलं शास्त्र आहे. काही बी सांगता महाराज, काही बी नाही. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. घरदार सोडलं जड भरत राजाने, बायको सोडली, पोरं सोडले, जंगलात राहायला गेला. मग मायामोह सोडल्यावर नदीमध्ये आंघोळ करत असताना गर्भवती हरण दिसली. गर्भवती हरणीच्या मागे वाघ लागलेला आहे, वाघ मागे हरण पुढे. हरणीने उडी मारली आणि तिच्या पोटातलं पिल्लू पाण्यात पडलं. मग पडलं तर याने उचललं. मग उचललं इथपर्यंत ठीक आहे, त्याचा प्राण वाचवला इथपर्यंत ठीक आहे. घरी घेऊन गेला आणि त्या हरणाच्या पिल्लावर प्रेम झालं. ऐकताय ना तुम्ही? ज्याने बायकोवर प्रेम नाकारलं, ज्याने घर परिवार त्याग केला, त्याला हरणाच्या पिल्लावर. मग याचा अर्थ काय? त्याने जो त्याग केलेला होता हा शारीरिक त्याग होता, अंतकरणामध्ये माया मोह तशीच होती. मग तुम्ही कुत्र्यावर प्रेम करा नाही तर मांजरीवर करा. आणि एक दिवस त्या हरणाच्या पिल्लाचा पाय मुडला होता, त्याला मलमपट्टी वगैरे केलेली होती. आता हरण ते हरण लहान होतं तोपर्यंत ठीक आहे, त्याचा पाय मुडलेला होता तोपर्यंत ते राहिलं. आज जड भरत राजा काय करायचा? त्याला सोबत घेऊन जायचा, आंघोळीला बी सोबत. अहो सुद्धा इकडे बघा ना तुम्ही, हो मन कळतं का ना? आवाज आला ना तुम्हाला? ज्यांच्या घरी पंगत असते ना त्यांना उशीर होतोच. म्हणून सांगतो कमी मध्ये आटपत जा. आता स्टेजून सांगतोय, ज्यांच्याकडे बी संत भोजन असेल, फक्त महाराज लोक, फक्त मामा माझ्या प्रेमाचे अमुक प्रेमाचे, सकाळचं संत भोजन ठीक आहे, पण रात्री नुकसान होतं ज्यांच्याकडे संत भोजन आहे. आणि तुम्ही कधी असं म्हणणार आमच्या प्रेमाचे लोक आहे, मग तुम्हाला जवळ कार्यक्रम राही, पुऱ्यान लगीन साखरपुड्यात तर वय कथेत. तुम्हाला मान्य असेल तर हो करा, नाहीतर नाकारा त्याला. आमनी इच्छा आहे. नंतर वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा 4 वर्षाचा कोर्स दिला जातो ना, ही गोष्ट सुद्धा शिकवल्या जाते. जर साधूला जेवण करायचं असेल तर त्याला त्या 6 वाजता त्या गावात जावं लागतं. 8 वाजता गेल्यावर जेवणाची इच्छा करायची नाही, कोणता बी महाराज असो. का माहितीये? तुम्ही बघितलं असेल खानदेशामध्ये पंक्ता असतात, सप्ताहामध्ये पंक्ता असतात. पंगतचा नियम असतो 7 वाजले महाराज जरी उन्हात त्याला भात सुद्धा भेटावू नाही. जर जेवण करणं असेल तर 5 ते 7 यावं लागेल. आणि गुजरबाई लोकांमध्ये बी तसंच आहे, नियम पाळले पाहिजे आपण, आहे की नाही? टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं असतं. काय मुद्दा चालू होता आपला? ज्या विषयांचा तुम्ही अंतकाळात विचार करता तीच योनी तुम्हाला प्राप्त होते. पुरावा शास्त्राचा पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. जिथं जाईल तिथं ते पिल्लू सोबत आहे, जिथं जाईल तिथं. एक दिवस त्या पिल्ल्याला घेऊन झोपलेला येतो आणि पिल्लू पै गे, आणि पिल्लू चालला गेला ना, सकाळी उठला पिल्लूच दिसत नाही, आणि पिल्लू साठी भरपूर मेले. त्याला समजलं. जड भरत राजाने विचार केला, एवढं प्रेम दिल्यावर हे मला सोडून कसं जाऊ शकतं? जितना बडा विश्वास उतना बडा धोका. जितका जास्त विश्वास तितकाच मोठा धोका. आणि मग ते सोडून गेल्याच्या नंतर जड भरत राजाला आठवणीमुळे विरह निर्माण झाला.
आणि जेव्हा आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाते, अनफॉर्च्युनेटली अचानक माणसाच्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होता, शरीर साथ सोडत चालते. मी असे बघितलेले समाजामध्ये, बायको मेल्यावर 6 महिन्यात नवरा मेला. एक उदाहरण, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वडील मरण पावले, 6 महिन्यात तुकाराम महाराजांची आई चालली गेली. कारण ज्याचा जीव अटकलेला असतो ना, त्याच्याशिवाय जीवन जगणं कठीण होत असतं. मी तुम्हाला एक सांगू का, रोज देवाला सांगा, सगळे माणसं रोज सांगा देवाला, देवा आमच्या जोडीदारांपैकी जर आज नाही तर उद्या एकाला तर मरायचंय. तुम्ही याचा विचार करा. रात्री प्रेम तयार होईल संसारामध्ये. मला कधी राग आला ना एखाद वेळेस, बाईचा म्हणा आईचा म्हणा, असा कधी संताप आला ना मला, मी 5 मिनिटं विचार करतो, आपण जोडीदार आहे, या जोडीदारांमधून आहे ना एक दिवस एक जोडीदार पहिले मरणार आहे. मग ती बाई मरेल किंवा माणूस मरेल. मग ती बाई जेव्हा मरेल तर माणसाचं काय होईल, आणि जेव्हा माणूस मरेल तेव्हा बाईचं काय होईल, हा विचार तुम्ही करा. संसारात प्रेम तयार होतं. आणि रोज प्रार्थना करा देवाला, हे परमात्मा, हे पशुपतीनाथ, आमच्या पती पत्नींपैकी जर मरण असेलच ना, तर ऐक ना, पहिला नंबर माझा पुरुषाचा. रुद्रगीतेमध्ये पुरंजलाला नारद सांगतायत, जेव्हा ध्रुवबाळ म्हणतो ना मला लग्न करायचंय, तेव्हा ध्रुव बाळाला पुरंजनाची कथा सांगितलेली आहे की तुझ्या पूर्वजांनी कसा संसार करून स्वतःचा विनाश करून घेतला होता. देवाला सांगा. का सांगा? कारण ज्या दिवशी तुमची पत्नी मरण पावली, त्या दिवशी 4 दिवसाच्या वर तुम्हाला भाकर घालणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य राहणार नाही. बायको भांडेल, बायको वाद करेल, पण उपाशी झोपू देणार नाही, हे शाश्वत सत्य आहे. आणि जर तिने जर तुम्हाला उपाशी झोपवलं, ती जेवणार नाही, हे बी तितकं शाश्वत सत्य आहे. फक्त बाईची किंमत ही संसाराच्या अशा वेळेवर कळते जेव्हा जग विरोधात जातं, जेव्हा हातपाय काम करत नाही. प्रमुख काका तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी आपल्याला पॅरालिस होतो ना, माणूस असा मर्दांगीने जगतो, माणूस असा टेटर असतो, पण ज्या दिवशी तो नमतो ना, ज्या दिवशी त्याचे हातपाय चालले जाताना, ज्या दिवशी तो दवाखान्यात असतो ना, सगळे एक वेळा पाहून चालले जातात, पण ICU मध्ये आपल्या पायाजवळची झोपते ना, ती आपली धर्मपत्नी असते. धर्मपत्नी असते. कारण या जगतामध्ये आपण गेल्याने जर सर्वात जास्त फरक कोणाला पडणार असेल तर ती आपली बायको असते. सगळ्यात जास्त फरक तिला पडणार आहे. पण जिवंतपणे आपण तिला किती किंमत देतो हे आपल्या मनाला विचारा. काहींनी तर असं कुत्र्यासारखं मारलं बायांना, तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं, पण बायांनी ते तोंडातलं रक्त पुसून सकाळी नवऱ्यासाठी स्वयंपाक करून संचा खाता झाडण्याचं सुद्धा काम करून संसार चालवलाय. पण ज्या दिवशी तुमची बायको मेली ना महाराज, वाट बघावी लागेल, वाट, आणि दिलं तेव्हा खावं लागेल, अधिकार करता येणार नाही. आता तुम्ही जा इथून कथा करून, 12 वाजलेले असू द्या, इतकंच म्हणा मला भूक लागली आहे ग. नाही तुमच्या बायकोने गरम भाकर टाकून दिली ना, मला येऊन सांगा. नाही जास्त ती थकली असेल ना, मुरमुरे काढून देणार, शेव टाकून देणार, गरम पोहे करून देणार. मी कशासाठी सांगतोय, परमार्थ करत असताना जोडीदार हा फार महत्वाचा असतो, फार महत्वाचा. परमात्म्याला सांगा, ही विनंती करा त्याला, आणि वेळ वाया घालवू नका. इतुसित जिंदगी, आनंदाने जगा. जगामध्ये कोणीच परफेक्ट नसतं, जे आहे त्याच्यामध्ये आनंद माना, आणि जे तुमच्या पदरात पडलंय त्याला स्वीकारा, आणि आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जे आहे त्याच्यावरच लक्ष हटवून जे नाही ते प्राप्त करण्याच्या मागे लागून जीवन व्यर्थ गमवू नका. आणि जड भरत राजा मरता मरता हरण 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 हरण, आणि नियम असा झाला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घात. जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला. घाला तो घातला वासने
झाला तो घातला वासनेने जडभरात राजा हरणी गर्भा गेला जडभरात राजा हरणी गर्भा गेला भरत राजा हरणाच्या गर्भाला गेला का कारण मरता मरता त्याने हरणाचं चिंतन केलं मग रवी दादा तुम्ही एखादी म्हैस वागवली म्हैस आणि मरता मरता कधी म्हशीचं चिंतन केलं तुम्ही काय होणार उदाहरणार्थ आहे हो काय होणार तुम्ही जर एखादं कुत्रं वागवलं आणि समजा ते कुत्रं चाललं गेलं मेलं अहो खरा भगीरथ आहे डमरू घेऊन आलाय असता त्याच्याकडे किती चांगलं लक्ष देऊन बघितलं ना तर तो बी महाराज होण्यासाठी जन्माला आलाय फक्त त्याने बापने ऐकायला पाहिजे ऐकशात ना आत्य पाहिजे नाही आत्य दोन्ही परवडाव मला आत्य तर तो जन्मत हा जर एखाद्या व्यक्तीला जर अध्यात्माची जोडी असेल काही लोकांना महाराज आमना नातुलेलंही जावं मावशी तो तुम नाही ऐकी रा नाम ना ऐकी का अध्यात्माची गोडी असली पाहिजे लहानपणापासून इथं जेवढे बी लहान मुलं मुली येतात ना त्या दोन मुली रोज येतात महाराज हमको नाचना आहे म्हणतं मग नाचो म्हणे गाणं लगाव रोज सांगता त्या मला काल भी आल्या होत्या त्या म्हणे आपने गाना लगाया काली काली महाकाली हमको नाचना था म्हणतं मग का बन नाचल्या नाही म्हणे आप काली काली बोल रहे थे हम तो गोरे आहे म्हणे म्हणतं तुम्ही येऊ नका उद्या भले त्या आई आल्या असतील तर मी दाखवेल तुम्हाला त्या बसल्या बघा त्या ही एक नंबरला बसली ती तिला दात पडलाय ती ती रोज येते हमको नाचना आहे महाराज अरे मग नाच काल बी आली ती उद्घाटन चालू होतं ना आपलं माझ्या हातात माईक पाहिला गाणं बोललो म्हणे महाराज म्हणतो तू मराठी का हिंदी आहे म्हणे मराठी मग तू हिंदी का बोलते मला असं वाटलं तुम्ही हिंदी आहे म्हणे हो बापरे लहान पोरांमध्ये खरंच देव असतो पण तो कवय महादेव वैजयी लहान मी BEdच्या फायनल इयरला असताना 3 महिने जिल्हा परिषद शाळेवर जाऊन शिकवावं लागतं आणि मला नेमकं जामनेर तालुक्यामध्ये चिचखेड भेटलं याच्या एवढाच पोरगा होता मी त्याला प्रश्न विचारला संपली आपली कथा टेन्शन घेता नका त्याला प्रश्न विचारला मी 1 किलो कापूस आहे आणि 1 किलो दगड आहे बरोबर मग 1 किलो कापूस आणि 1 किलो दगड कमलेश महाराज या जड काय हो हा दगड वा हा काय काय ते 1 किलो कापूस आहे 1 किलो दगड आहे काय आहे सारखं आहे मला बी तेच म्हणायचं होतं की हे सारखं आहे तो पोरगा म्हणायचा दगड जड आहे म्हणे अरे म्हणतं बाळा परत ऐक 1 किलोचा दगड आणि 1 किलोचा कापूस तो म्हणे दगडच जड आहे म्हणे म्हणतं तू जड दे किराणा मला ते तो म्हणे तुम्हाला पटत नाही का सर म्हणता नाही म्हणे इकडे या आणा तो दगड हा घ्या म्हणे कापूस 2 मिनिटं पाहिलं त्याने माझ्याकडे तुम्ही जेवण केलंय का म्हणे सर म्हणता हो म्हणे पुऱ्या ताकदीने तो कापूस मारून फेका मला म्हणतं दगड जड आहे
पुढचं कळालं तुम्हाला आहे की नाही. म्हणून कधी कधी आपण चांगलं सांगण्याचा प्रयत्न कोणाला करतोय हे बी तपासलं पाहिजे. आता राकेश भाऊंनी एक निर्णय घेतलाय, 4 तारखेपर्यंत मी विमल खाणार आणि 4 तारखेला भोले बाबांची शपथ मी विमल खाणार नाही. चांगला निर्णय आहे का नाही? चांगला निर्णय आहे का नाही? लाख रुपये कॅमेरा चालू आहे ना, पण डिलीट करायचं बी त्यांच्या हातात आहे. पण नाही, मला विश्वास आहे राकेश निमजे नागपुरी रक्ताचा माणूस आहे. एकदा बोलला ते बोलला. कारण जेवण करताना आहे ना, पहिले पोळी ठेवतात मग लोटतात ते. अरे काय आयुष्य जगतोय आपण. एखाद्या गोष्टीने जर आपल्याला त्रास होत असेल, अजून मुलं लहान आहे, या विमलमुळे या बारमुळे. पूर्वीच्या काळी चांगली सुपारी कर्नाटकी वापरत होते, पण आता विमलमध्ये काच वापरला जातोय. काच, जा तुम्ही विमल फॅक्टरीमध्ये, काच वापरला जातो. जे बियरच्या बाटल्या असताना, बियरच्या बाटल्यांचा काच असतो आणि त्या काचामध्ये निगेटिव्ह नावाचा एक ड्रग्स टाकला जातो. त्याने काय होतं, जेव्हा आपण विमल खातो तर ते काच आपल्या अंदरच्या आतड्यांना फाडता आणि त्याच्यामध्ये हा ड्रग जातो आणि माणसाला नशा होते. एक दिवस असा येणार, तुमचा जबडा दुखणार. वॉचमॅन काका आहे ना, ऑन कॅमेरा बोलतोय, वॉचमॅन काकाला 2 वर्ष आधी मी सांगितलं होतं विमल सोडून द्या. काकांनी ऐकलं नाही. शंका झाली तोंडाचा, काय झालंय बघितलं ना, ऑन कॅमेरा सांगतोय. बोललो होतो त्यांना, तसे यांना मी रात्री बोललो, ऑन कॅमेरा सांगतोय, अगर विमल नहीं छोड़ी तो 2 साल के अंदर आपको कैंसर हो जाएगा. लहान लहान पोरं जेव्हा विमल खाणार तेव्हा त्या मुलांची आठवण करता की आपल्या पोटी 2 मुलं आहे, एक बायको आहे. आणि या जगतामध्ये सुंदर, पहिले तर बायका भेटत नाही, बायका भेटल्या तर मुलं होत नाही. तुम्हाला बायको भेटली, तुम्हाला मुलं झाली, तुम्हाला सुंदर नरदेह दिला. वाया घालवू नका, वाया नका घालू. सुपारी 2000 रुपये किलो आहे आणि बदाम 450 रुपये किलो आहे. अलग लक्षात. दारू 1600 रुपये लिटर आहे आणि दूध 70 रुपये लिटर आहे. पण गोचिड काय करतो, रक्त पितो, दूध पित नाही. आणि तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाहीये. स्वतःचा परिवार, तुम्हाला नातूपंतू होतील, तुमच्या मुलांचे लग्न होतील आणि तुमचा फोटो असेल. काय जीवन जगायचंय, आनंदाने जगून घ्या. नैसर्गिक मृत्यू घ्या, आजारपणात जाऊ नका. आणि दवाखान्यात गेल्यावर मग देवाला सांगता, देवा एवढ्यांदा बरं कर रे बाबा. देव तो वय नडली दाबी दी तुम्ही. की कथेच्या माध्यमातून मी स्वतः सांगत होतो, मनोज महाराज बोलत नव्हते. चाले हे शरीर कोणाची या सत्यन कोण बोलविते हरिविन. या ठिकाणी मी बोलत नाही, परमात्मा बोलून घेतो. ओव्या आहेत, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हालविल्या प्राणू हाले. अर्जुना, मी म्हणेल तर सूर्य चालतो, मी म्हणेल तर वेद बोलतो, मी म्हणेल तर प्राण शरीरातून बाहेर पडतो. मग जर मी या कथेतून बोलत असेल तर 2 तास तरी असं समजावं की परमात्मा बोलतोय. मी खाली उतरल्यावर माझा ऐकू नका, पण व्यासपीठावर माझी लायकी नाही. मी माझ्या बुद्धीने बोलेल. करता करविता परमात्मा आहे, तुमच्या हिताचं सांगतोय, ऐकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता या ठिकाणी नारदांना एक प्रश्न आहे आणि शौनक ऋषींनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की भोलेनाथाने अनेक अवतार घेतले, अनेक रूप घेतले, पण रूप आणि अवतारामध्ये डिफरंट आहे. अवतार घेणं म्हणजे काय, तर वरून खाली येणं. अवतीर्ण होणं म्हणजे काय, वरून खाली येणं. अविनाश महाराज, मला एक सांगा, बँकेचा मॅनेजर आहे बरोबर. तो मॅनेजर कधी क्लार्क झाला, तो वरून खाली आला का खालून वर गेला? वरून खाली आला. मग वरून खाली येणं प्रमोशन आहे का डिमोशन आहे? डिमोशन आहे. ऐकताय तुम्ही? अवताराचं उदाहरण देतोय, ज्या भाषेत तुम्हाला कळेल त्या भाषेत. एखादा कलेक्टर आहे, तो तहसीलदार झाला, प्रमोशन आहे का डिमोशन आहे? डिमोशन आहे. म्हणजे वरून खाली येणं प्रमोशन का डिमोशन? डिमोशन. मग परमात्मा भक्तासाठी अवतार घेतो, वरून खाली येतो, प्रमोशन का डिमोशन? बोला ना. हा नाही माहिती? अवतार घेणं म्हणजे डिमोशनच आहे. काय डिमोशन आहे? तो स्वतः परमात्मा आहे आणि जेव्हा परमात्मा मृत्यू लोकामध्ये येतो तेव्हा त्याला या मृत्यू लोकाचे नियम पाळावे लागतात. कसे? त्याला बंधनात राहावं लागतं, त्याला मृत्यूच्या मुखात जावं लागतं. का जावं लागतं? कारण त्याने स्पष्ट सांगितलंय, जेव्हा मी वैकुंठामध्ये असतो तेव्हा हा काळ माझ्या हात जोडतो, माझे थरथर कापतो मला, पण जेव्हा मी मृत्यू लोकात येतो तेव्हा हा मला घ्यायला येतो.
म्हणजे मृत्यू लोकाचे नियम मला तुमच्यासाठी पाळावे लागतात. जो माझा दास आहे तो माझा मालक होतो, पण मी अवतार घेतो तुमच्यासाठी. श्लोक निर्माण केला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्टितां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी युगायुगात अवतीर्ण होतो अर्जुना, दोन लोकांसाठी. एक, साधू संतांचं रक्षण, चांगल्या लोकांचं रक्षण, आणि जे चांगल्या लोकांना त्रास देतात अशा लोकांचा विनाश करण्यासाठी संभवामि युगे युगे. पण कलियुगात नाही, कलियुगात नाही. मग कलियुगात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. कलियुगात मी तुमचा उद्धार करायला येणार नाही. मग उद्धार कोण करेल? तुम्हाला स्वतःला करायचा आहे. मग कसा करायचा आहे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदांचन. कर्म करत असताना मला कोणी बघताय का? मला त्याच्याकडनं काही मिळणार आहे का? असा विचार करू नका. मला लोक बघतील नाही बघतील, मला पशुपतीनाथ बघतोय, मला माझा भोलेनाथ बघतोय, आणि मी केलेलं कर्म हा परमात्मा. जर कर्म पडद्याच्या आड असेल तर पुण्य अधिक ताकदीने जमा होतं मामा, अधिक ताकदीने. तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा. वरपंग नकोय, देखाव्याची भक्ती मला करायचीच नाहीये. मला अशी भक्ती करायची आहे की त्या भक्तीमध्ये मी आणि परमात्मा बस. आणि जेव्हा परमात्म्याशी एकरूप होऊन तुम्ही भक्ती साधता तेव्हा साधकाने साध्य प्राप्तीपर्यंत साधना थांबवायची नसते, मग प्राप्त होतो. त्याचं नाव आहे मोक्ष. आणि एक वेळा मोक्ष प्राप्त झाला का पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरे शयनम, ही गर्भवासाची यातना चुकते. परंतु जो मोक्ष सहजासहजी प्राप्त होत नाही, तो मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हाला मोक्ष नको. का? आम्हाला जन्माला यायचंय आणि तुझी सेवा करायची. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. इथं बसलेल्यांपैकी खरं खरं सांगा, तुम्हाला वैकुंठात जायचंय का पुढच्या जन्मात येऊन परत शिवकथा ऐकायची? बोला ना. मुक्त व्हायचंय का कथा कीर्तनात आनंद घ्यायचा आहे? आनंद घ्यायचा आहे ना. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. तिथं फक्त खायचं प्यायचं आणि राहायचं. इथं इथं सगळंच आहे. खायचं बी आहे, प्यायचं बी आहे, राहायचं बी आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. नारदांनी प्रश्न विचारला शौनक मुनींना, महाराज तुम्ही असे तर क्रोधी आहात, असे तर तुम्ही तांडव नृत्य करणारे आहात, असंही तुमच्यामध्ये जर तिसरा डोळा उघडला तर समोरच्याला भस्म करायची ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणे. मग एवढे क्रोधी असताना अजून एक काल भैरव नावाचा अवतार तुम्ही धारण केला होता, बरोबर आहे? काय कारण हो? तेव्हा भोलेनाथ स्वतः उत्तर देत आहेत. एक वेळेस काय झालं होतं, ब्रह्मदेवाचा आणि विष्णुदेवाचा परत वाद पेटला. मी मोठा, तो म्हणे मी मोठा, आणि या मोठाईकीमध्ये लोक मागे राहून गेले. मानापानाची अपेक्षा ही मानवाच्या अधोगतीला प्रयत्नशील करत असते. आणि मान अपमान हा विषय डोक्यात गेला की माणसाच्या हृदयामध्ये क्रोध निर्माण होतो. आणि एक वेळा क्रोध निर्माण झाला का क्रोधामध्ये माणूस स्वतःचं नुकसानच करून घेतो. जगतामध्ये सर्वात मोठा मानवाचा शत्रू जर कोण असेल तर तो शत्रू क्रोध आहे. म्हणून राग आल्याच्या नंतर थोडं शांत व्हायचं, बोलायचं नाही, शांत व्हायचं. आणि राग गेल्याच्या नंतर त्या गोष्टीवर विचार करायचा ज्या गोष्टीचा तुम्हाला राग आला होता. तुमचं मन सांगेल तो विषय व्यर्थ होता. लक्ष देऊ नाही का? आता काल भैरवाची निर्मिती का झाली? संपली आपली कथा आजची. ब्रह्मा विष्णूचा वाद चाललेला आहे. मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा. ते दोघी म्हणे चलो आपण वेदांना विचारू म्हणे, कारण वेदांचा निर्णय अंतिम असतो. सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 पायऱ्या आहे. पहिली पायरी पुराण, दुसरी महापुराण, तिसरी वेद, चौथी उपनिषद, त्याला वेदांत म्हणतात. या 4 पायऱ्या आहे. एखादी गोष्टी जर तुम्ही पुराणामध्ये वाचली, काल भैरव 4 पायऱ्या आहेत सनातनामध्ये, पुराण, महापुराण, वेद आणि उपनिषद. जर एखादी गोष्ट पुराणामध्ये नाही सापडली तर महापुराणाला विचारा, कारण पुराणामध्ये कमतरता असू शकते. महापुराणाला विचारल्यावर जर त्याच्यात नाही सापडलं तर वेदांना विचारा.
आणि वेदांमध्ये जर नाही सापडलं तर उपनिषदाला विचारा, आणि उपनिषदाने जर एकदा फायनल केलं का मग फायनल कोर्ट, त्याच्यानंतर जिल्हा सत्र कोर्ट, त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. तुम्हाला कधी तालुका स्तरावरच्या कोर्टाने न्याय दिला नाही तर तुम्ही जिल्हा सत्र न्यायालयात जाऊ शकता. जिल्हा न्याय सत्रामध्ये जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही मुंबई हायकोर्टाला जाऊ शकता, आणि मुंबई हायकोर्टाचाही जर निर्णय तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. पण एकदा सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला तुम्हाला कुठंच जाता येत नाही. मग सुप्रीम कोर्ट म्हणजे वेदांत उपनिषद आहे. मग ब्रह्मा आणि विष्णूंनी विचारलं वेदांना, हे वेदा तू सांग आता, मी मोठा आहे का हा मोठा आहे? त्याने सांगितलं, ना तू मोठा आहे ना तू मोठा आहे, मोठा तर पशुपतीनाथ आहे. विष्णूने मान्य केलं, विष्णू परमात्म्याने मान्य केलं की चला ठीक आहे. ब्रह्मदेवाने मान्य नाही केलं. ब्रह्मदेवाने वेदाला सांगितलं, तो भोलेनाथ, अरे तो माझा मुलगा आहे, तो रुद्र होता ना लहान, तो जेव्हा रडत होता मी सांभाळलंय त्याला. एक मोलाचं वाक्य सांगून देतो तुम्हाला, चुकीच्या माणसाचे उपकार घेऊ नका, मरेपर्यंत पश्चाताप होईल मामा, मरेपर्यंत. कारण आज नाही तर उद्या परिस्थिती बदलणार आहे. उपकार आयुष्यभर. मदत घेताना इतका विचार करा, इतका विचार करा. का? कारण मदत करणारा जर मत्सरी असेल मरेपर्यंत टोमणे मारेल, मरेपर्यंत. मदत घेऊच नका, बिलकुल नाही. कारण मदत करणारे सगळे आपले नसतात. काही लोक मदत करून त्याचा मत्सर तयार करतात आणि दिवस निघून जातात. म्हणजे उपकाराच्या ओझ्याखाली जर तुम्हाला दबायचं नसेल तर उपकाराचं ओझं उपकार करून फेडून टाकायचं, ठेवायचे नाही उपकार. आणि जर उपकार ठेवले मग तुमचा क्षणाक्षणाला अपमान होऊ शकतो. एखाद्याने जर मला 2 लाख रुपये दिले, मी घेतले ते, जोपर्यंत मी त्याचे 2 लाख देत नाही तोपर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टीला मला हाजी हाजीच करायची. आणि 2 लाख दिल्याच्या नंतर सुद्धा मी त्याच्याशी भांडू शकत नाही. तो म्हणेल तसंच, कारण त्याने माझ्यावर उपकार केलेले आहेत. पण उपकार करणारा जर निस्वार्थी असेल, उपकार करणारा जर अंतःकरणापासून आपला असेल, मग त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा त्याची उपकाराची फेड उपकाराने करण्याचा प्रयत्न करा. मग समतोल जीवनाचा साधता येतो. मग जेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की अरे तो कसला मोठा पशुपतीनाथ, मी तर बाप आहे त्याचा, आणि मग भोलेनाथांना राग आला. पण भोलेनाथ ब्रह्माची हत्या नाही करू शकत. मग त्यांच्या क्रोधाग्नीतून निर्माण झाला, त्याचं नाव आहे कालभैरव. काय नाव आहे? आणि कालभैरवाने काय केलं? आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याने ब्रह्मदेवाची 5वी मान कापून टाकली रागामध्ये. आणि रागामध्ये केलेलं कार्य तुम्ही असा नाही तर देव असा, शेवटी तुमच्या पदरात एकच विषय राहणार, तो म्हणजे पश्चाताप. पश्चातापच शेवटी. राग शांत झाला, ब्रह्मदेवाची मान जमिनीवर पडलीये. काल भैरवाला बी काय झाला? पश्चाताप. आणि काल भैरवाने आता माफी मागितली, हे ब्रह्मा, हे भोलेनाथ, रागाच्या वेशामध्ये माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा. ब्रह्मदेवाने सांगितलं, मला 5 माना होत्या, ती 5वी मान देणारेही तुम्ही आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे? जे मी बोलून गेलो ते तुम्ही बोलून घेतलं, आणि जी माझी मान तुम्ही 5वी कापली, ही सुद्धा एक लीला आहे आणि मी त्या लीलेचा स्वीकार करतो. पण तरी सुद्धा काल भैरवाला वाईट वाटलं, आणि त्या न कळत झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून काल भैरव अजूनही काशीमध्ये आलेल्या भाविक भक्तांचं पाप धुण्याचं काम करतोय. कौतवाल आहे तो, कौतवाल. कौतवाल म्हणजे मामा, कौतवाल म्हणजे जो तलाठी आप्पाला मदत करतो तो कौतवाल असतो. कौतवाल आहे तो काशीचा कौतवाल. म्हणून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेत असताना आधी तुम्हाला काल भैरवाचं दर्शन घ्यावं लागतं.
आणि केलेली चुकी पदरात घेतली आणि काशी या क्षेत्रामध्ये तीर्थयात्रा केली, गंगेमध्ये आंघोळ केली आणि स्वतःचं पाप धुण्याचा प्रयत्न काल भैरव परमात्म्याने केला. या गोष्टीतून एकच बोध घ्या, जर तुम्ही स्वतः पशुपतीनाथ असाल आणि जर तुमच्याकडनं चुकी झाली तर तुम्हाला सुद्धा ब्रह्मांडाच्या पापतकाची सुट्टी मिळत नाही. म्हणून पाप करताना विचार करा. शेवटी पाप तुमच्या जीवनामध्ये दुःखाला आगमनित करत असतं. एक छोटंसं ज्योतिर्लिंग सांगतो आणि कथेच्या समाप्तीकडे जातो. इथं बसलेल्यांपैकी सर्वांना माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग येत होते, आता 4 सांगतायत सरकारी दाव्यानुसार. कारण एक झारखंडमध्ये गेलं असतं अशी मला माझी एक इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामध्ये 19-20 असू शकतं. भीमाशंकर महाराष्ट्रात आहे, घृष्णेश्वर महाराष्ट्रामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये आहे. अजून परडी वैद्यनाथ थोडं वादाच्या भोवऱ्यात आहे. अजून एक आहे, कोणतं? औंढा नागनाथ नाही आहेत, ते बाहेर आहे, ते उपज्योतिर्लिंगांमध्ये येतं. त्याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राला जे जवळ आहे, लवकर जाता येतं, त्याचं नाव आहे घृष्णेश्वर. काय आहे? घृष्णेश्वर. ही घृष्णेश्वराची कथा मी अनेक वेळा सांगितलेली आहे. आता पुढच्या वर्षी शिवकथा नसणार, त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे 3 ज्योतिर्लिंग आहे प्रामुख्याने हे विसरू नका, हे लक्षात ठेवा आणि वेळ मिळाला तर जा कधीतरी. अष्टविनायक आणि हे 5 ज्योतिर्लिंग पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण आणि त्र्यंबकेश्वर हे जे सगळे संतभूमी, देवभूमी आहे महाराष्ट्रामध्ये, ती पाहिल्याशिवाय मोरू नका. वेळात वेळ काढा, गाडी करा आणि जाऊन एकदा बघा. ज्या संतभूमीत तुम्ही जन्माला आले, ज्या तुकोबारायांच्या अभंगांवरती तुम्ही हजारो कीर्तन ऐकले, ज्या माऊलींच्या ओव्यांवरती तुम्ही अनेक प्रवचन ऐकले, कधीतरी जाऊन त्या आळंदीला भेट द्या, कधीतरी जाऊन त्या देहूला भेट द्या, कधीतरी संत तुकाराम महाराजांचं घर बघा जाऊन. संतभूमी फार महत्वाची आहे. सुदेहा नावाची एक कन्या आणि सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण. लक्ष देऊन ऐकजा. सुधर्मा हा फार विद्वान होता, दिसायला चांगला होता, बुद्धिवान होता, अंगामध्ये ताकद होती. अंगामध्ये ताकद आणि डोक्यामध्ये बुद्धी असताना जर तुम्ही भक्ती करत असाल तर तुम्ही खरे भक्तिवान आहेत. कारण हनुमंतरायांच्या अंगामध्ये ताकद आहे आणि बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहे आणि तरी रामाचा दास म्हणून जीवन जगतो. तो खरा दास आहे, तो खरा भक्त आहे. अलग लक्षामध्ये गुलामीने भक्ती करणं हे तर काही ठीक आहे. सुदेहा आणि सुधर्मा लग्न लागलं, सुखाने त्यांचा संसार चालू झाला. आणि एक दिवस काय झालं माहिती आहे? 4-5-10 वर्ष निघून गेले आणि मुलगाच झाला नाही. काय झाला नाही? ऐकताय ना तुम्ही? कमलेश महाराज लाईव्ह केलंय का? तुम्ही केलंय का? या मोबाईलांमुळे 2 फायदे आहेत. माणसाचा प्रचार होतो आणि एक तोटा आहे, महाराज बदनाम होऊन जातो. बरं, अनेक महाराज लोक प्रसिद्ध झाले, सांगायची काही गरज नाही. मी तर माझ्या महिला मातांना सांगेल, तुमच्या पायाला हात लावतो, हे डोकं ठेवतो तुमच्या पायावर. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करू नका. ट्रेंड चालू आहे, सायबर हॅक होतंय. टेलिग्राम बंद केलं, सरकारने बॅन केलं ना ते. आता ज्या ऍपवर तुम्ही एकदा फोटो टाकला, तुम्ही मेले तरी तो फोटो ऍपवर डिलीट होत नाही. एकदा जर मोबाईल मध्ये फोटो काढला म्हणजे काढला, मरेपर्यंत तो फोटो तुम्ही मोबाईल मधून डिलीट करू शकत नाही. तुम्ही असा डिलीट करणार तो चालला जाईल, पण एक्सपर्ट कडे जा, तो फोटो डबल मोबाईल मध्ये येतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना, एखादा व्हिडिओ कॉल तुम्ही रेकॉर्ड केला, एखादा फोटो तुम्ही काढला आणि तो डिलीट झाला, नादान आहे तुम्ही, नादान. सॉफ्टवेअर हँग करून मोबाईलमध्ये परत तो डाटा मागवता येतो. व्हॉट्सअपची चॅट आपल्याला वाटते पण डिलीट केली, क्लिअर केली, 1 मिनिटात बॅकअप येतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गडबडीत फसता ना, सुशांत सिंग राजपूत जेव्हा मेला ना, सगळी चॅट डिलीट होती, सरकारने सगळी चॅट काढली. त्याच्यामुळे असं म्हणजा ना का मी लॉक ठेवला आहे, मी बोलतो कोणाला दिसत नाही, गुगलचं लक्ष आहे तुमच्याकडे. आणि ज्याने व्हॉट्सअप काढलंय ना, व्हॉट्सअप कंपनीचा मालक, त्याला सगळं कळतंय तुम्ही कोणाशी बोलताय, काय बोलताय. आणि जर एखाद वेळेस त्याच्या हातात आलं,
मोबाईल ज्यांच्याकडे आहे, ज्यांना कमी मोबाईल कळतो ते भाग्यवान आहे, आणि ज्यांना जास्त मोबाईल कळतो समजून घ्यायचं एक दिन तुम्हाला कार्यक्रम होईल. मोबाईल आहे तो. जेव्हा फोनवर बोलता ना, फोनवर 1000 लोकांची टीम फोन ऐकते तुमचा मामा. आणि मी नाही सांगत हा, तुम्ही डाटा ऑन ठेवा आणि फोनवर बोला, आम्हाला गाडी घ्यायची, आम्हाला असं करायचंय. दुसऱ्याच दिवसापासून तुम्हाला त्या गाडीचे फोटो दिसायला लागतात मोबाईलमध्ये. तुम्ही असं म्हणा, आम्हाला का नाही सोनं विकत घ्यायचंय, सोन्याचे भाव सोनं 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 असं तुम्ही म्हणा, आणि तुम्ही गुगलला जा, लगेच सोन्याचे चित्र आलेले असतात. का? कारण तुम्ही काय बोलताय हे गुगल ऐकतंय. त्याच्यामुळे भ्रमात राहा नका, कॅम नको, काहीच माहित नाही. असा पटाका फुटी एका दिन दुःख काही आवरल्या जाणार नाही. ऐका ना, सुदेहा आणि सुधर्मा मस्त कपल होतं, जोडप एक नंबर. बिचाऱ्यांचा संसार चालू होता. करुणा राग 10 वर्ष झाले, मुलबाळ काही होईना. आणि बाया इतक्या विचित्र असतात ना, एखाद मुलीच्या लग्नाला जर 2, 3, 4 वर्ष झालं आणि जर त्या मुलगीला कधी मुलबाळ झालं नाही ना, बायांना चढून जातो. आणि 10 वर्ष कधी नाही झालं तर मग त्या बाईला वांझोटी म्हटलं जातं. त्या बाईला सत्यनारायणाच्या पूजेत बोलवलं जात नाही, तिला शुभ कार्यात बसवल्या जात नाही. काय दोष आहे बाईचा? म्हणजे जन्माला घातलं तरच ती बाई आहे का? आणि जेव्हा सुदेहाला मुलबाळ झालं नाही ना, नातेवाईकांमध्ये तिला लग्नात नाही, सत्यनारायणात नाही, साखरपुड्यात नाही, मौतुकीत सुद्धा नाही. सुदेहाला फार वाईट वाटायचं. तिने सांगितलं एक दिवस सुधर्माला, अहो आपल्याला मुलबाळ नाही. अगं चांगलंय, आपण नशीबवान आहे, आपण भाग्यवान आहे. आणि खरंच या कलियुगामध्ये ज्याला मुलबाळ नाही ना, तो खरंच भाग्यवान आहे. कारण मुलं चांगले निघाले तर ठीक आहे, जर ते चुकीच्या मार्गाला गेले ना, जिवंतपणी नरक यातना भोगावी लागते. रात्री 2-2 वाजेला मुलगा घरी येतो म्हणजे काय? रात्र मुलगा दारू पिऊन घरी येतो म्हणजे काय? नरक यातनाच आहे. चोरी करतो, लफडे करतो, डॉनगिरी करतो, एखाद दिवशी त्याचा मर्डर होऊन जाईल आणि त्याचा प्रेत तुम्हाला डोळ्याने बघावं लागेल. ही नरक यातना नाहीये. चांगले चांगले मातीत घातले पोलीस लोकांनी. ही जी दादागिरी गुंडागिरी आहे ना, अमनेरची घटना आहे. आणि आता लोकांचं लक्ष असतं तुमच्याकडे. माझ्या आईला फोन आला होता, माझी आई 3 दिवस झोपली नव्हती याच प्रकरणामध्ये. जर मला तुम्हाला मारायचं ना रवी दादा, मला नाही काम, फक्त लोकांना दारू पाजून 50,000 द्यायची. तुम्ही मोटरसायकलवर असणार ना, तलवारीचे घाव घालतील तुम्हाला. चाललंय का नाही जगामध्ये? फक्त अध्यात्मामध्ये सुख आहे. कथा कीर्तनामध्ये जेवढं आपण बसतो ना, तेवढंच असं वाटतं की जग चांगलंय. तुम्ही लावा न्यूज, बलात्कार, चोरी, खून, दरोडा, गळा कापला. युपी मध्ये दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून मायला कापून भुजून काढलं दरवाजामध्ये. बापाने मुलीवर बलात्कार केला, मामानेही केला. तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल, पण ही वस्तुस्थिती या समाजाची, या कलियुगाची. आणि काय लिहिलं माहितीये पत्रकाराने? आता बोललो तर जास्तच विषय लांबेल, मी सांगेल तुम्हाला नंतर. असं अधम पाप भरलंय डोक्यामध्ये, अधम. अस्वस्थ बिघडले लोक, चैन नाही राहिलं त्यांना, समाधान नाही, भटकले, मार्गावरून भटकले. आणि विनाश नाही होणार तर काय होणार आहे? जिवंत विंचू तोडून खातात लोक. जिवंत विंचू का ब? एखाद दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही बाथरूम मध्ये जाणार, गिझरचं बटन दाबणार, दरवाजा बंद असेल, घरात कोणी नसेल, त्या पाण्यात करंट येणार, मरणार तुम्ही. सगळ्यांचा शाप घ्या, पण भूतदया गायी पशूंचे पालन ताणल्या जीवन म्हणा माझे. मुक्या प्राण्यांचा कधीच बदुआ घेऊ नका, त्याची कधीच नाही. आणि सुधर्मा आणि सुदेहा यांचं लग्न लागलं, 10 वर्ष मुलबाळ झालं नाही. सगळ्या बायांनी टोमणे मारून 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 तिला सगळं असं बेहाल करून टाकलं. आणि जितकं माणूस कामाने थकत नाही, तितका विचाराने थकतो. आणि एक दिवस तिने सांगितलं सुधर्माला, स्वामी माझं ऐकणार का?
आणि काय, मी आजपर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही, आज मला पाहिजे काय, दुसरं लग्न करा ना. दुसरं लग्न. त्याने सांगितलं नाही. अगं तू वेडी झालीस का? अगं आपल्याला मुलबाळ नाही, आपण भाग्यवान आहे. आपण 4 वाजेला उठतो, भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन 2 तास बसतो. आपण दुपारी जाऊन 2 तास भजन करतो. आपण रातभर सत्संग करतो. खरं सांग, आपल्याला मुलबाळ झाल्यावर आपण 4 वाजता मंदिरात जाऊ शकू? आणि तो होणारा उद्धार नाही करणार ग. अंतकालेच मामे बस्मरण मुक्ता करे वरम. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. पण तिने ऐकलं नाही. तुम्हाला लग्न करावं लागेल, माझी शपथ आहे. त्याने सांगितलं ठीक आहे, करेल मी लग्न, पण उद्या उठून जर संसाराचा दुभंग झाला, जबाबदारी तुझी. ठीक आहे चालेल. कोण आहे मुलगी? माझी बहीण आहे. काय नाव? गुष्मा. ठीक आहे. गुष्मेशी लग्न लावलं सुधर्माचं. पहिल्याच वर्षी मुलगा झाला. मुलगा 20 वर्षाचा झाला, लग्न लागले त्याचं. सगळ्या आईपेक्षा जास्त मान आहे मोठीला. सगळ्या सासूपेक्षा मान आहे मोठ्या सासूला. दुसऱ्या बायकोपेक्षा पहिल्या बायकोवर तसंच प्रेम आहे सुधर्माचं. 22 वर्षाच्या मुलाचं लग्न लागलंय, मुलगा झोपलाय. काय विचाराला मनात काय माहिती. वरंटा पाटा घेतला मोठा. रात्रीच्या अंधारामध्ये पायातले पैजण बाजूला काढून हळूहळू त्या मुलाच्या रूम मध्ये गेली. मोठा वराटा पाटा घेतलेला होता. वरवंटा बाजूला केला पाटा, पुऱ्या ताकदीने वर उचलला आणि पूर्ण ताकदीने त्या मुलाच्या तोंडावरती टाकला. 22 वर्षाचा मुलगा, त्याच्या तोंडाचं एक सुद्धा नस, एक सुद्धा हड्डी राहिली नाही. पूर्ण चिप झालं ते. आणि रक्तांच्या चिरगांड्या सगळ्या भिंतीवरती उडल्या. आवाज सुद्धा निघला नाही. आवाज. तिने ते मेलेल्या मुलाचं प्रेत पोत्यामध्ये घातलं, गाठ बांधली आणि गावाच्या बाहेर असलेल्या एका पाण्याच्या कुंडामध्ये ते पोत्यासहित प्रेत फेकून दिलं. जाऊन झोपून राहिली. प्रदोषचा दिवस होता. पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची होती गुष्माला. तिने पार्थिव लिंग पूजन केलं. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पार्थिव शिवलिंग घेतलं आणि भोलेनाथांच्या त्या पाण्यामध्ये विसर्जित करण्यासाठी गुष्मा निघालेली आहे. आणि गुष्मा जेव्हा निघाली, अचानक रडण्याचा आवाज कानावरती आला. जो मेला त्याची बायको अकांत करत होती. नवीन लग्न झालेलं, धडाधडा रडते ती. सगळे शेजारी पाजारी जमा झालेले आहेत. सगळ्यांचा आकांत चालू आहे. सगळ्या घरामध्ये रक्त पडलेलं होतं. मुलगा नव्हता. घुष्मेने ते रक्त बघितलं आणि रक्त बघितल्याच्या नंतर भोलेनाथांच्या पिंडीकडे बघितलं. सगळ्या महिला माता लक्ष देऊन ऐक जा. परत परत मी या गोष्टी सांगायला इथं येईलच, याची काही शाश्वती नाही, पण एक आपलं लेकरू म्हणून ऐक जा. काय म्हणते घुष्मा माहिती? माझं लेकरू गेलं, माझा मुलगा मेला, पण मारणारा देव आहे, पशुपतीनाथ आहे. आणि जर त्याने मारलं असेल ना, हे भोलेनाथ माझ्या मुलाला मुक्ती दे बर का. याला म्हणता भक्ती. याला काय म्हणता? मुलगा मेल्यावर सुद्धा माझा मुलगा देवाजवळ गेला, ही भक्ती आहे. इथं माया मोह नाहीये. एखादीने तर पार्थिव शिवलिंग फेकून दिलं असतं. कशाचा देव आणि कशाचा काय, जगात देवच नाही. एवढी भक्ती करून देवाने काहीतरी करावं, ही स्वार्थता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमात्मा भेटतच नाही. श्रावण सोमवार केले 4 आणि काही वाईट झालं, महाराज देव करून काही होत नाही. हो, देव करून होत नाही म्हणजे काहीतरी व्हावं म्हणून देव करताय, काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून भक्ती करताय. करू नका. जे होणार आहे ते होणारच आहे. संकट दूर करू नको देवा, संकट मदत करू नको, फक्त ती संकट झेलण्याची ताकद दे. रोज सकाळी देवाला सांगा, ए देवा
जे संकट पाठवायचे ते पाठव, सोबत राहा फक्त, काहीच करू नको. जसा अर्जुनाच्या रथावर बसला ना तसा आमच्या रथावर बस. जसा द्रौपदीच्या मागे उभा राहिला ना तसा आमच्या मागे उभा राहा. मदत करू नको पण सोबत राहा. आम्ही वनवास भोगू तुझ्या सोबत, फक्त सोबत राहा. तुम्ही काय करता, देवा सांगता हे संकट देवा घेऊन जा. नाही हो, असं नका करू. संकटाशी तुम्ही फेस करा, त्याला म्हणा पाठीशी उभा राहा, राहील तो उभा. भीष्मीने सांगितलं, हे भोलेनाथ ठीक आहे, जसा तू तसं. पार्थिव शिवलून घेतलं आणि त्या कुंडाच्या भिंतीवरती उभी राहिली घुष्मा. आणि पायऱ्या पायऱ्याने पाण्यात पोटापर्यंत उतरली. डोळे बंद केले, पार्थिव शिवलिंग पाण्यात टाकलं. योग खराब, मुलाचं प्रेत डोळ्यासमोर वाहिलं. आता तरी रडावं तिने. खुश झाली, खुश. पहिली माय आहे, मुलाचं प्रेत बघून आनंद होतोय. संसारे काका कसला आनंद आहे माहितीये भोलेनाथ? अरे तू कृपा निधान आहे, तू करुणा वत्सल आहे, तू भक्त वत्सल आहे. मला असं वाटलं होतं माझा मुलगा मेला, तो आता मला शेवट दिसणार नाही, अंतिम दर्शन घडवून दिलं. काय लिहिलाय देवा तुझी. याला म्हणता भक्तीचा स्तर. भक्ताच्या जीवनात दुःख कधी आहे? अरे तुकोबारायांचं 6 महिन्याचं बाळ मेलं. तुकोबाराय म्हणता परमात्मा अरे वैकुंठात घे बाबा. बायको मेली, बायको खायला अन्न नाही, बायको मेली. तुकोबाराय म्हणता बरे झाले देवा, दुष्काळी पीडा गेली. बरं झालं रे देवा, माझी बायको मेली, तिची पीडा माझ्याकडनं. बाप मेला, बरं झालं देवा. माय मेली, बरं झालं देवा. अजून काय पाहिजे? अरे या मृत्यू लोकामध्ये मरण विशेष आहे. आणि तो मेल्याच्या नंतर जर तुम्ही रडत असाल तर याचा अर्थ तुम्ही मरणार नाही असं वाटतंय तुम्हाला. तुम्ही मरणार आहेत. आज तो मेला, काल तुम्हाला मरायचंय. मेल्याच्या नंतर रडू नका, सावध व्हा की याच्या पुढचं आयुष्य चांगलं जगायचंय, कारण असं मरावं लागणार आहे. भीष्मेने देवाला सांगितलं, वा भोलेनाथ धन्यवाद बरं का. आणि भोलेनाथ प्रगट झाले. भोलेनाथांकडनं राहूला गेलं नाही. भीष्मा अरे तू बाई आहे का काय? अरे मुलगा मेला तरी रडत नाही, प्रेत समोर आहे तरी रडत नाही. भोलेनाथ का रडायचं? मारणारा कोण आहे? म्हणे मी. तू महाकाल आहे ना? हो. मग तू जर मारलं असेल तर रडायचं काही कारणच नाहीये. फक्त माझ्या मुलाला तुझ्याजवळ ठेव आणि लवकरच मी येईल. भोलेनाथांकडनं राहुल्या गेलं नाही. तुला माहितीये तुझ्या मुलाला कोणी मारलं? अरे कोणी? तुझ्या बहिणीने. भोलेनाथ आता बोलले, आता बोलू नका. भोलेनाथ विचारात पडलेत. अगं खरंच तुझ्या बहिणीने मारलं? बोलू नका. बहिणींचा एकमेकींवर विश्वास राहणार नाही. काय विचार आहेत घुष्मा. हे जर जगाला माहिती पडलं ना माझ्या बहिणीने मारलं तर बहिणींमध्ये भांडणं होतील. बहिणी एका घरात राहणार नाही. भोलेनाथ मी पाया पडते, माझा मुलगा असा मेला तसा मेला, माझ्या बहिणीला बदनाम करू नका. आणि हे ऐकलं सुद्याने आता लाज नाही वाटणार? एखाद्याशी जर तुम्हाला अपमानाचा बदला घ्यायचा असेल ना तर भांडून घेऊ नका, इतके चांगले वागा. भांडणाऱ्याला लाज वाटली पाहिजे की मी कोणाशी भांडत होतो. मी उद्या तुम्हाला सांगेल दृष्टांत बंबाजी बुवांचा, आज वेळ नाहीये. भोलेनाथाने सांगितलं, घुष्मा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. थोडा आवाज वाढवा. खूप प्रसन्न आहे तुझ्यावरती. बोल तुला काय पाहिजे. नाथ जे पाप माझ्या बहिणीने केलं तसं पाप कलियुगामध्ये अनेक बाया करतील. त्यांना मुक्ती मिळावी म्हणून तुम्ही या ठिकाणी विराजमान होणार का? आणि भोलेनाथांनी घुष्मेला वरदान दिलं आणि घुष्मेसाठी परमात्मा त्या ठिकाणी विराजमान झाले. आणि त्या घुष्मेच्या नावावरून त्या ज्योतिर्लिंगाला घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग असं नाव प्रस्थापित झालं. उमापती महादेव की जय. आवाज जसा सुरुवातीला असतो ना मोठा तसा करा त्याला. आवाज जशी जशी कथा होते तसा तसा कमी होत जातो आणि त्याने आरुड्या मारून बोलावं लागतं. एखाद दिन मी मरी जा सोबर केस तुम नरपडी जाई. हरिराम
हे समोरचे मॉनिटर द्या. हरिराम हरिराम मोकळा त्या मशिनरींचा वापर करा त्याला. हरिराम हरिराम. आणि या ज्योतिर्लिंगाची कथा ही मरेपर्यंत आता लक्षात ठेवा. आजची जी झाकी आहे त्या झाकीची कथा सांगतो आणि कथेचा समारोप करतो. परंतु नाही त्याची लिमिटच तेवढी आवाजाची, ती वर जाणार नाही. तो उद्या बघू त्याचा काय त्याचा. जी झाकी आहे ती झाकी येण्याच्या आधी सर्वांनी मनामध्ये ही जे भजन मी म्हणणार आहे हे ऐकलेलं भजन आहे, पण ऐकावं असं वाटतं. परत परत तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. काही लोक म्हणतात ना आमच्या घरी देव येत नाही. देव येईल ना, का नाही येणार, पण देवाला त्या पद्धतीने बोलवा. हरी अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी उमापते महादेव की जय. येऊ द्या. या ठिकाणी वैद्यनाथ परळीचं ज्योतिर्लिंग याची जी कथा आहे ती झाकीच्या स्वरूपाने दाखवण्याचा प्रयत्न आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. या ठिकाणी हनुमंता रावण हा भोलेनाथांची तपश्चर्या करतोय. तपश्चर्या करत असताना त्याने काही मंत्र उच्चारण निर्माण केलेले आहेत. हरी ओम मृत्युंजय परेशानम जगद्भाय नयाशनम तवं ध्यानं देवेशं मृत्युप्राप्तोऽर्ति जीवति. नमस्तस्मै भगवते कैलासाचलवासिने नमो दोर्दण्डचापाय मम मृत्युञ्जय विनाशे नमोर्धेन्दु स्वरूपाय नमो दिग्विसायश्च नमो भक्तार्तिहन्त्रे च मम मृत्युं विनाशय. ओम नमः शिवाय. भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झालेले आणि भोलेनाथांनी रावणाला जागवलं. हे रावणा पुरं खाली बसायला आणायला खाली बसा. आणि रावणाचा आणि भोलेनाथांचा संवाद चालू झाला. ते एकमेकांना सांगायला लागले. रावणाने सांगितलं की हे भोलेनाथ, मी तुमची तपश्चर्या याच्यासाठी केली होती की मला तुम्हाला लंकेमध्ये घेऊन जायचंय. आणि भोलेनाथांनी सांगितलं की मी डायरेक्टली तुझ्यासोबत येऊ शकत नाही, पण मी तुला माझं आत्मज्योतिर्लिंग देऊ शकतो.
आणि रावणाच्या तपश्चर्येवरती खुश होऊन भोलेनाथांनी रावणाला आत्मज्योतिर्लिंग दिलंय. पण ऐक, हे ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी जमिनीवरती स्पर्श होईल त्या ठिकाणी माझी स्थापना होईल. म्हणून इथून निघाल्याच्या नंतर रस्त्यात कुठेही थांबू नको, सरळ तू लंकेमध्ये जा, असं स्पष्ट भोलेनाथांनी सांगितलं. आणि रावण आता लंकेकडे निघाला. नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम 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 शिव नाम नाम शिव नाम नाम शिव ओ नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम 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 शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम लंका का राजा रावण शिव नाम से हो गया पावन. शिव नाम से हो गया पावन शिव नाम से हो गया पावन ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. आणि रावण आत्मज्योतिर्लिंग घेऊन जात असताना हे गणपती बाप्पाला काही सहन झालं नाही. आणि माझ्या वडिलांना हा रावण कसा लंकेत घेऊन जातो ते मी बघतो. आणि म्हणून गणपती बाप्पांनी गोपाळाचं रूप घेतलं आणि रावणाच्या पोटामध्ये दुखावा चालू झाला. रावणाला लघुशंका निर्माण झाली. त्या गोपाळाकडे रावणाने बघितलं आणि सांगितलं, हे गोपाळा इकडे, मी 2 मिनिटांमध्ये येतो, तोपर्यंत हे तू ज्योतिर्लिंग पकड. आणि गोपाळाने ज्योतिर्लिंग पकडलं आणि रावण लघुशंकेला निघून गेला. आता हा गोपाळ नसून स्वतः गणपती बाप्पा होते. आणि माझ्या बापाला तू कसं घेऊन जातो, म्हणून गणपती बाप्पाने ते ज्योतिर्लिंग खाली ठेवून दिलं. आणि गणपती बाप्पा चालले गेले गणपती बाप्पा. आणि आता रावण आला. रावणाने बघितलं गोपाळ नाहीये, ज्योतिर्लिंग आहे. आणि ज्योतिर्लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते ज्योतिर्लिंग काही उचललं गेलं नाही. खूप ताकद लावली रावणाने आणि आरोडी मारली भोलेनाथाने. भोलेनाथ, तुम्ही माझा घात केला, तुम्ही मला फसवलं. त्या ठिकाणी भोले बाबा गेले परत. भोले बाबा प्रकट झाले आणि भोले बाबांनी सांगितलं रावणाला, हे रावणा, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी डायरेक्ट येत नाही, आत्मज्योतिर्लिंग देतो. परंतु हे ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी पृथ्वीला स्पर्श करेल त्या ठिकाणी मी प्रस्थापित होईल. आणि म्हणून रावणामुळे प्रस्थापित झालेलं ज्योतिर्लिंग हे वैद्यनाथ परिणित ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झालं. उमापती महादेव की जय, नमः पार्वती पतये हर हर महादेव.